तक्रार, अडचणी ह्या काही लोकांच्या ज्या आयुष्यात येतात ते नॅचरली ते घेऊन राजकीय व्यक्तीकडे येतातच. पण त्याच्या व्यतिरिक्त लोकांची अपेक्षा तुमच्या नेतृत्वाकडनं ही असते की बाबा ते मला ओळखतात का, माझ्याशी ते परिचित आहेत की नाही. आपण जे पॉलिसी ड्रिव्हन काम म्हणतो किंवा जे कॉन्स्टिट्यूशन मध्ये बसणारं काम आहे हा एक पार्ट झाला कामाचा. पण त्याच्या व्यतिरिक्त देर आर सो मेनी एक्सपेक्टेशन्स. आपण एखाद्या व्यक्तीला समाजातल्या उपयोगी पडू शकतो, त्याच्या आयुष्यात त्याच्या हृदयाला स्पर्श करू शकतो. हे सगळ्या गोष्टी एका राजकीय माणसाच्या आयुष्याच्या एक म्हणजे त्याच्या कर्तृत्वाचा एक भाग आहे. त्या रस्त्यावर पडणारा ताणच एवढा आहे की तो डांबरी रस्ता असेल तर काही ठिकाणी टिकतो, बऱ्याच ठिकाणी नाही टिकत. त्यामुळे त्याचा पण बॅलन्स साधला पाहिजे. त्यामुळे अशा प्रकारचे वेगवेगळे प्रोजेक्ट जे आहेत, वेस्ट मॅनेजमेंटपासून, एअरपोर्टपासून, पाण्यापासून, सिवेज ट्रीटमेंटपासून, रिंग रोडपासून, पब्लिक ट्रान्सपोर्टपर्यंत जो त्रास आपल्याला जाणवतो आता स्पेसिफिकली युनिव्हर्सिटीचं तुम्ही म्हटलं, तर तो ब्रिज एकदा झाला आणि त्याच्यावरून जेव्हा ती मेट्रो जायला लागेल तर खूप मोठ्या प्रमाणात रिलीफ मिळणार. आपण आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर, आहे ते फॅसिलिटीज, आहे ते गव्हर्नमेंट प्लॅटफॉर्म्स आहेत त्याची माहितीच करून घे. टॅक्सेशनबद्दल असेल, प्रॉपर्टी टॅक्सबद्दल असेल, सवलती काय आहे, हे जे तुम्ही नागरी शास्त्र ह्याची माहिती केली तर आपलं लाईफ सोपं होतं. हेच माहीत नसतं लोकांना. हॅलो नमस्कार, मी ओमकार जाधव आणि मी सावनी. नागरिक शास्त्रच्या नवीन पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आपण नागरिक शास्त्रमध्ये या सगळ्या विषयांवरती गप्पा मारतो, ह्या सगळे कॉन्व्हर्सेशन्स छेडतो जे आपल्या खरं तर रोजच्या आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. म्हणजे शाळेत आपल्याला आपण नागरिक शास्त्र ऑप्शनला टाकलेला विषय होता जिथे आपण अगदीच म्हणजे जीवावर येऊन तो विषय शिकायचो, परीक्षेसाठी स्कोरिंग म्हणून तो विषय ट्रीट करायचो. पण खरं तर नक्की किती महत्त्वाचा विषय आहे, त्याचा आपल्या रोजच्या आयुष्याशी किती जवळचा संबंध आहे या पद्धतीनं आपल्याला कोणी ते समजावून सांगितलं नाही. आणि त्याचसाठी आपण नागरिकशास्त्राचे हे पॉडकास्ट करतो ज्यामध्ये नागरिकशास्त्राचा आपल्या रोजच्या आयुष्याशी कसा जवळचा संबंध आहे आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे नागरिकशास्त्र समजून घेणं आपल्यासाठी. हा सगळा यातनं प्रयत्न आहे. आणि त्याचसाठीच आजचा आणखीन एक महत्त्वाचा एपिसोड आहे. तुम्ही या आधीच एपिसोड्स पाहिले असतील तर आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांसोबत त्यांच्या दृष्टीनं ते नक्की नागरिकशास्त्रासाठी काय काम करतात आणि ते काम आपल्यासाठी कसं महत्त्वाचं आहे, त्यांचे या नागरिकशास्त्राबद्दलचे काय पर्स्पेक्टिव्ह आहेत, त्यांना मतदारांबद्दल काय वाटतं, या सगळ्याबद्दल आपण चर्चा करतो. आणि आज तसाच एक खास एपिसोड आहे. येस, आणि आज आपल्यासोबत आहेत आमदार सिद्धार्थ शिरोळे सर, जे ऍक्च्युली आमच्यासाठी अजून जास्त महत्त्वाचं आहे. कारण ज्या ऑफिसमध्ये बसून आम्ही शूट करतोय ते ऑफिस ज्यांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये येतं, शिवाजीनगर विधानसभा, तर ते सर आज आपल्यासोबत आलेले आहेत आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं नागरिकशास्त्रामध्ये सर. एकतर म्हणजे डोंट माइंड, आम्ही कदाचित खूप सिली प्रश्न विचारू कारण आम्हाला तसा आमदार खासदारांचा ॲक्सेस कधी मिळत नाही. आणि जर तुम्ही समोर आहात तर आणि याच मतदारसंघातले आहात तर आमचे जे काही छोटेफार प्रश्न असतील ते तुम्ही त्याची उत्तरं द्याल अशी अपेक्षा आहे. बिलकुल, जे मनात आहे ते विचार. मला सुरुवातीपासून करायला खरं तर आवडेल की तुम्हाला काय वाटतं की राजकारण्यांचा रोल नेमका काय आहे या सगळ्या इकोसिस्टीममध्ये. म्हणजे आपण आमदार म्हणून किंवा खासदार म्हणून जे काही संविधानाने दिलेली कामं आहेत तर ते आपण पुस्तकांमध्ये शिकलेलो आहे, नागरिकशास्त्रामध्ये शाळेतल्या पुस्तकांमध्ये, की कसं पॉलिसी बनवणं, या पद्धतीनं रिप्रेझेंट करणं म्हणून आपण ती कामं बघतो. पण जर आपण बाहेर गेलो तर खरं तर खूप एक्सपेक्टेशन्समधनं लोक सगळ्या नेत्यांकडे बघतात. म्हणजे जर ते कुठल्याही हाऊसमध्ये रिप्रेझेंट करणारे नेते असो किंवा त्या पार्टीचे नेते असो तरी त्यांच्याकडनंही काही वेगळ्या पद्धतीच्या अपेक्षा असतात. तर या सगळ्यामध्ये या पूर्ण नागरिकशास्त्रामध्ये, डेमोक्रेसीमध्ये पॉलिटिशियन्सचा नेमका काय रोल असतो. आणि तो आहे तसाच आहे जो संविधानात सांगितलेला आहे की आता तुम्ही खरं तर तिकडे काम करता, तिथे तुम्हाला तो बदललेला जाणवतो, लोकांच्या अपेक्षा काही वेगळ्या आहेत जे खरं तर रोलच्या बाहेर आहेत, असं काही आहे का? नाही, मुळामध्ये जो पॉलिटिशियनचा रोल आहे मला असं वाटतं पहिले म्हणजे तुम्ही आधार वाटला पाहिजे की आपण आहोत. कारण ही जसं आपले प्रधानमंत्री समजा ते आहेत हे साधारणतः फील बघा, आधार वाटतो आपल्याला की नाही ते आहेत म्हणजे सगळं नीट चाललंय. किंवा सो एक आधार वाटणं आणि ती वाटण्याची जी प्रवास आहे तो त्या पॉलिटिशियनला खरा जगावा लागतो की आपण त्या स्टेजला पोचावं की तो एक आधार वाटला पाहिजे. म्हणजे काय की प्रॉब्लेम कुठल्याही प्रकारचे येऊ शकतात.
कदाचित रात्री गाडीचा कुठे ॲक्सिडेंट होऊ शकतो आणि पोलीस चौकीमध्ये तक्रार करण्याचा विषय येऊ शकतो की तिथे समजा तक्रार घेतली जात नाही आहे किंवा वादविवाद निर्माण झाला आहे. तिथे सुद्धा तुम्हाला कोणाला फोन करावा, तर बाबा हे माझ्या परिचयातले आहेत, यांना फोन करू आपण, बाबा असं असं आहे, तर तक्रार नोंदवली पाहिजे, तर आधार वाटलो पाहिजे. बरोबर. अचानक लाईट गेली की आपल्याला वाटतं अरे कोणाला फोन करा, तर पहिला व्यक्ती जो मनामध्ये आला पाहिजे तो तिकडचा स्थानिक नगरसेवक असेल, आमदार असेल, कोणी असू दे, की तो राजकीय व्यक्तिमत्व आहे. म्हणजे तो काय वाटला पाहिजे, शेवटी तो एक आधार वाटला पाहिजे. उद्या ट्रॅफिकचा प्रॉब्लेम खूप झाला तर आपल्याला शेवटी राजकीय व्यक्तीकडे बघण्याचा जो आउटलुक आहे हा जेव्हा आधार बनतो तेव्हा खऱ्या अर्थाने तो मला असं वाटतं की ते खरं राजकीय व्यक्तिमत्वाचं ऑब्जेक्टिव्ह असलं पाहिजे, ते त्याच्या कामातनं असलं पाहिजे. म्हणजे ह्या विविध प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात. बरोबर. त्या सगळ्या प्रॉब्लेम्समध्ये आपण कुठेतरी तो कॉन्ड्यूट आहोत. म्हणजे पॉलिटिशियन काय की एक जे सिटिझन्स आहेत आणि जे शासन आहे, जे एक्झिक्यूट करतं, ब्युरोक्रेसी आहे, त्याच्यामधला हा एक कॉन्ड्यूट आहे, ब्रिज आहे. तर तो आपण आपला रोल तेवढाच असतो. म्हणजे लोक निवडून तेवढ्यासाठीच देतात. आम्ही काय प्रत्यक्ष येऊन तिथं साफसफाई नसती करायची. त्याच्यासाठी गव्हर्नमेंटनी शासन पूर्ण नेमलेलं आहे. वर्षानुवर्ष, आता दशकं चालू आहे. ते सगळं काम करत असतात. त्याच्यासाठी त्यांची सॅलरी असते, त्यासाठी ते सगळं एक सेटअप आहे. तो सगळा त्या सेटअपकडनं नागरिकांच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्याचा मधला जो दुवा आहे तो म्हणजे पॉलिटिशियन आहे. आणि ते सगळे रोल्स पार तुमच्या ड्रेनेजपासनं ते एक मोठ्या ब्रिज बांधण्यापासनं ते सिक्युरिटी इश्यूजपासनं ते इन्फ्रास्ट्रक्चरचे जे काही इश्यूज असतील, असे डायव्हर्स इश्यूजला डील करायचा तुमचा जो ही तुमची ड्युटी आहे, हा तुमचा टोटल स्पेक्ट्रम आहे. या सगळ्या स्पेक्ट्रममध्ये तुम्ही इव्हॉल्व्ह होत इव्हेंच्युअली एक जेव्हा आधार बनता लोकांसाठी, दॅट फॉर मी इज अ सक्सेसफुल पॉलिटिशियन. आपण आता आधाराबद्दल पण म्हटलं ना, तर बऱ्याचदा नागरिकशास्त्र किंवा आपल्या डेमोक्रेसीच्या बाहेरच्या जाऊन सुद्धा एक्सपेक्टेशन्स बऱ्याचदा पॉलिटिशियन्सकडनं असतात. म्हणजे काय, माझ्या मुलाचा वाढदिवस आहे, वाढदिवसाला या, माझ्या लग्नाला या, मुलाच्या मुलीच्या पासून ऍडमिशन करून द्यापर्यंत मग त्या वेगवेगळ्या अपेक्षा खूप पॉलिटिशियन्सकडनं असतात. तर या सगळ्या ज्या कामाच्या बाहेरच्या अपेक्षा असतात त्यांच्याकडे सगळ्या तुम्ही काय पद्धतीनं बघता? ते फार गरजेचे असतात. आज मी समजा तुम्हाला पहिल्यांदा भेटलो, पण समजा मी तुम्हाला 10व्यांदा भेटेल तर मी तुम्हाला जास्ती ओळखेल ना. तर त्याच्यातनं एक रिलेशन तयार होतं आणि रिलेशनमधनं एक आत्मीयता निर्मित होते आणि त्याच्यातनं एखादी गोष्ट म्हणजे आपण जेवढ्या लोकांशी नुसतंच आपण एक मेकॅनिकल कामापेक्षा एक इमोशनल बॉन्डिंग सुद्धा खूप गरजेचं असतं. त्यामुळं एखाद्या व्यक्तीच्या घरी जाणं, एखाद्या व्यक्तीच्या मुलाच्या वाढदिवसाला जाणं, ह्याच्याने काय होतं की इमोशनल बॉन्ड तयार होतो. प्रत्येक व्यक्तीला प्रॉब्लेम नसतातच. इनफॅक्ट मला असं वाटतं की राजकीय व्यक्तीला नुसते प्रॉब्लेम घेऊन येणारी लोक फार कमी आहेत. परमेश्वरांनी त्याची सुद्धा एक अशी रचना करून ठेवली आहे की खूप लोक हे सेल्फ रिलायंट आहेत. हे त्यांच्या जसं इकॉनॉमी चालते, बऱ्याच गोष्टी आपोआप होत असतात, तशा काही पॉलिसी ड्रिव्हन असतात. जे अनेक वर्षाचे जी सिस्टम आहे त्याच्याशी कोणाचं एज्युकेशन छान होतं, कोणाचा चांगला जॉब लागतो, त्याचे सिव्हिक इश्यूजमध्ये प्रॉब्लेम फार कमी वेळा पडतात. किंवा असे किती लोक असतील किंवा तुम्ही तुमच्या लाईफमध्ये असं किती वेळा झालं असेल की तुम्ही एखाद्या राजकीय व्यक्तीला फोन करून कामासाठी तक्रार केली असेल? क्वचित असते. तक्रार, अडचणी ह्या काही लोकांच्या ज्यांच्या आयुष्यात येतात ते नॅचरली ते घेऊन राजकीय व्यक्तीकडे येतातच. पण त्याच्या व्यतिरिक्त लोकांची अपेक्षा तुमच्या नेतृत्वाकडनं ही असते की बाबा ते मला ओळखतात का, किंवा माझ्याशी ते परिचित आहेत की नाही, ते कसे काय करतात नेमकं, किंवा ते माझ्या घरी यावे, त्यांना बरं वाटतं, त्यांच्या दुःखात आणि सुखात दोन्ही ह्याच्यामध्ये आपण सहभागी होणं, ह्याच्याने त्यांना आपलासा वाटतो आणि तो आधार परत त्याच्यातनंच निर्मित होतो, त्या रिलेशनमधनं निर्मित होतो. आणि त्यामुळं ते जे आपण जे पॉलिसी ड्रिव्हन काम म्हणतो किंवा जे कॉन्स्टिट्यूशनमध्ये
बसणारं काम आहे, हा एक पार्ट झाला कामाचा. पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही देर आर सो मेनी एक्सपेक्टेशन्स आणि ॲडमिशन आहे समजा, फार ही उलट एक म्हणजे इट इज नॉट की हे एक्सपेक्टेडच आहे की करून देणं, पण तुम्ही त्या पोझिशनमध्ये असता की तुम्ही यू कॅन टॉक वेन यू आर अ पर्सन ऑफ ऑथॉरिटी. तुम्ही त्या शाळेच्या प्रिन्सिपलशी किंवा त्या ट्रस्टीशी तुम्ही विचारू शकता. यू हॅव अ बेटर ॲक्सेस. आणि त्याच्यामध्ये समजा तुमची मदत होऊ शकली तर त्याच्यासाठी तो न विसरणारा क्षण असतो. त्याचं काम दुसरं कदाचित तुमच्या आयुष्यात काहीच नाही पडणार. तो कधीच म्हणणार नाही माझ्या ट्रॅफिकला प्रॉब्लेम आहे, त्याला कदाचित तो प्रश्न पण नाही जाणवणार, पण त्याच्या मुलाचं ॲडमिशन समजा करून दिलं, तो कधी आयुष्यभर विसरणार नाही. त्यामुळे ज्या प्रकारे आपण एखाद्या व्यक्तीला समाजातल्या उपयोगी पडू शकतो, त्याच्या आयुष्यात त्याच्या हृदयाला स्पर्श करू शकतो, हे सगळ्या गोष्टी एका राजकीय वंशाच्या आयुष्याच्या एक म्हणजे त्याच्या कर्तृत्वाचा एक भाग आहे असं मला वाटतं. हे खूप इंटरेस्टिंग वाटतं मला की काम सोडून सुद्धा या सगळ्या ज्या म्हणजे आधार वाटणं ही जी भावना आहे ती ज्या पद्धतीनं तुम्हाला देता येईल समोरच्या माणसांना ती जास्त महत्वाची आहे. मला अजून एक काय वाटतं माहितीये का, जेव्हा आपण राजकारणी म्हणतो तेव्हा ना त्याला समानार्थी शब्द खूप आहेत. म्हणजे पॉलिसी मेकर हा एक शब्द झाला, रिप्रेझेंटेटिव्ह हा एक शब्द झाला, लीडर हा एक शब्द झाला. तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या आयडेंटिटीज आहेत असं तुम्हाला वाटतं का? आणि ह्या सगळ्या रोल्सकडे तुम्ही ॲज अ पॉलिटिशियन कसं बघता? म्हणजे लीडर, एक रिप्रेझेंटेटिव्ह, एक पॉलिसी मेकर किंवा एक आता म्हणजे सेवक, ह्या असं पण टर्म्स वापरले जातात. तो ह्या सगळ्यामध्ये तुम्ही कसं बघता? मला असं वाटतं की मी जेव्हा जसं माझा प्रवास आता चालू आहे या क्षेत्रामध्ये, मला असं वाटतं की माझा ज्या पद्धतीने वापर होऊ शकतो, तर तो पॉलिसी मेकरमधून जेव्हा वेगवेगळे रोल्स आहेत, हे मल्टी डायमेन्शनल कार्य आहे. इट इज नॉट अ स्पेशलाइज जॉब प्रॉब्ली. यू हॅव टू बघा गव्हर्नमेंटच्या किंवा पब्लिक लाईफमध्ये ब्युरोक्रेसीमध्ये सुद्धा किंवा राजकीय जे काही मंत्री होतात किंवा कुठलेही रोल्स असतात ह्याच्यात खूप डायमेन्शन्स असतात. कधी कोण ॲग्रिकल्चर मिनिस्टर होतो, तोच इन्फ्रास्ट्रक्चरचा मिनिस्टर होतो, अर्बन डेव्हलपमेंटचा होतो, मग तो होमचा होतो, कधी तो IT चा होतो. असंच यू हॅव टू कीप चेंजिंग रोल्स. त्यामुळं आपला वापर हा चांगल्यासाठी व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने समजा आपण पाहिलं तर कुठल्याही रोलमध्ये आपण सहज ॲडजस्ट होतो. ज्यावेळेला समजा पॉलिसी ड्रिव्हन काम करायचं आहे मग ते पॉलिसी ड्रिव्हन काम करता येतं. ज्यावेळेला तुम्हाला एखाद्या ॲजिटेशनमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे तेव्हातला तुमचा ॲक्टिव्हिस्ट हा बाहेर आला पाहिजे. जेव्हा तुम्हाला अनेक जे काही अर्बन रिन्युअलचे चॅलेंजेस असतात त्याला डील करताना लॉंग टर्म, शॉर्ट टर्म अशा प्रकारे कुठला कशा पद्धतीने आपण ॲड्रेस करावा, असे यू हॅव टू कीप शिफ्टिंग युअर गेअर्स आणि यू हॅव टू बी व्हेरी फ्लेक्झिबल अँड यू आर अन इन्स्ट्रुमेंट ऑफ ज्याला आपण सेवा म्हणतो, इन्स्ट्रुमेंट ऑफ यूज टू डू सर्व्हिस. त्यामुळे ज्या विविध पद्धतीने तुम्ही तुमचा उपयोग लोकांना करून देऊ शकता किंवा समाजाला करून देऊ शकता, त्याच्याने मला असं वाटतं की तुमची एक ओव्हरऑल आयडेंटिटी क्रिएट होती की जी ह्या सगळ्या डिमेन्शन्सला टच करून एक कम्प्लीट जी आपण म्हणतो की पर्सनॅलिटी इन पॉलिटिक्स असली पाहिजे, तशा पद्धतीने आपण ह्याच्याकडे पाहायला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. आता आपण ट्रॅफिक आणि या सगळ्याबद्दल पण एक जस्ट टच अपॉन केला. तर जर शहरातला वोटर पाहिला ना, शहरातले सामान्य नागरिक पाहिले, तर तसा त्यांचा जे अथॉरिटीज आहेत म्हणजे पॉलिटिशियन्स आहेत त्यांच्याशी फार रोजच्या आयुष्यात तसा काही फार विशेष संबंध येत नाही. म्हणजे त्यातल्या त्यात निवडणुकांपुरता जर कोणी आले भेटायला किंवा कुठल्या कार्यक्रमांमध्ये त्यांच्या एरियातल्या काही कार्यक्रमांमध्ये असेल तरच. पण आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्याला रोजच असंख्य प्रश्न आहेत. म्हणजे आज काय माझ्याकडे इलेक्ट्रिसिटी गेल्यापासनं, माझ्या घरासमोर पाणी जमा झालंय पासून, माझ्यासमोर अचानक रस्त्याचा डायव्हर्जन केलंय आणि भयानक खूप वाहनं यायला लागलीत आणि ट्रॅफिक जाम होतंय पासून असंख्य वेगवेगळी गोष्टी आहेत. ज्यावेळेस आपल्या एरियातले आमदार एकतर या कुठल्या गोष्टींसाठी आपल्याला ॲक्सेसिबल असू शकतात. म्हणजे कारण बऱ्याचदा हे कळत नाही की मी ही गोष्ट माझ्या आमदारापर्यंत पोहोचवली. एकतर म्हणजे काही आमदार असतात ॲक्सेसिबल, काही नसतात.
त्यांच्यापर्यंत पोहोचवली तर ती गोष्ट पूर्ण करता येणार आहे का? तर माझ्या कुठल्या गोष्टींसाठी मी आमदारांकडे जायला पाहिजे माझ्या जवळच्या, आणि कुठल्या गोष्टींकडे कदाचित मला माझं स्वतःचं काहीतरी फिगर आउट केलं पाहिजे, किंवा सिस्टीम जी त्यासाठी आखलेली आहे त्यातनं काहीतरी मार्ग शोधला पाहिजे, याबद्दल काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की पहिले म्हणजे आपला जो फेडरल स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये सगळ्यात बेसचा जो बेस सुरू होतो तो कॉर्पोरेशनपासून सुरू होतो. त्यामुळे तुमच्या ज्या बेसिक नीड्स सिव्हिक अम्युनिटीज असतील, जसं लाईट गेली असेल किंवा तुमच्या ड्रेनेजचा प्रॉब्लेम असेल, पाण्याचा प्रॉब्लेम असेल, ह्यासाठी आपल्या जी फेडरल स्ट्रक्चरमध्ये कॉर्पोरेटर हा आपण निवडून देतो. त्याच्यानं तो पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन हे त्याचं ऑफिस असतं किंवा तिथनं हे सगळं ड्रिव्हन असतं. बरोबर. आणि त्याचा जो हेड असतो तो मेयर असतो. तो सिटी रिलेटेड जे काही साधारणतः सगळे नागरिक इश्यूज असतात त्याच्यासाठी ते अकाउंटेबल असतात. त्याच्यावर आपण समजा गेलो तर स्टेट गव्हर्नमेंट असतं. स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे तुम्ही चीफ मिनिस्टर निवडून देता, आणि त्यासाठी तुम्ही चीफ मिनिस्टर निवडून देण्यासाठी तुम्ही आमदार निवडून देता. मग त्यांचा मेजरली रोल जो असतो तो हा असतो की बाबा स्टेटकडनं कुठले तुम्ही असे फंड्स आणू शकता की जेणेकरून तुमच्या सिटीला प्रोग्रेस करण्यामध्ये किंवा तुमच्या महापालिकेला जे जमत नाही त्याच्या वरचा जो भाग आहे, की समजा एखादा मेट्रोचा प्रोजेक्ट आणायचा आहे तर त्यासाठी आपल्याला फंड्स पाहिजे, किंवा एखादा फ्लायओव्हर बांधायचा आहे, एखादा ब्रिज बांधायचा आहे, किंवा पूर्ण 24/7 म्हणजे मोठा प्रोजेक्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांटचा करायचा आहे, ज्याने तुम्हाला ज्याच्यासाठी तुमची कॉर्पोरेशन ही तेवढी आत्ता स्ट्रॉंग नाही आहे किंवा इट इज नॉट पॉसिबल की सगळा लोड कॉर्पोरेशन घेऊ शकते. त्याच्यासाठी मग जो काही स्टेटकडनं आपण मदत घेऊ शकतो ती आपल्याला आमदार म्हणून किंवा स्टेट गव्हर्नमेंटकडनं अपेक्षित आहे. आणि त्याच्यावरती येतो जो आपला खासदार असतात. म्हणजे तुम्ही खासदार निवडून देता म्हणजे तुम्ही पंतप्रधान निवडून देता, म्हणजे तुम्ही देशाच्या जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेमधनं त्या राज्याला आणि त्या शहराला कशा पद्धतीने आपण मदत आणू शकतो त्यासाठी आपण खासदार निवडून देतो. असा हा आपला फेडरल स्ट्रक्चर आहे. बरोबर. पण ह्याचा अर्थ असा नसतो की तुम्ही त्या व्यक्तीलाच कॉन्टॅक्ट केला पाहिजे. आपल्याला जिथे जिथे पॉसिबल आहे, म्हणजे मला जरी आज मी आमदार असलो तरी मॅक्सिमम टाइम्स इश्यूज जे असतात ते बेसिकली सिव्हिक कम्युनिटीजचेच असतात. की आज पाणी वेळेवर आलं नाही आहे, पाण्याचं प्रेशर कमी आहे, आज आमचं पाऊस पडला आहे आणि सगळं पाणी घरात आलं आहे, बेसमेंटमध्ये आलं आहे, ड्रेनेज तुंबलेले आहेत, ट्रॅफिक आहे प्रचंड पद्धतीने, आज पाऊस पडला, परवाच पाऊस पडला आणि सगळीकडे, आम्ही कोल्हापूरला होतो सभेमध्ये आणि तेव्हा इथं सगळीकडे बोंबाबोंब झालेली होती. सो अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर जेव्हा कोलॅप्स होतं. पण असं जरी नागरिक म्हणून तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला प्रशासन सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे की बाबा साधारणतः हे वॉर्ड ऑफिस आहे, हे कॉर्पोरेशन आहे, हे अधिकारी आहेत, त्यांना फोन केलं तर ते आन्सरेबल आहेत. पण ते रिस्पॉन्स देण्यासाठी, जास्ती इफेक्टिव्हली देण्यासाठी राजकीय व्यक्तिमत्व तिथं तुम्ही इलेक्ट करून देता. त्यामुळे तुमचा पहिला अधिकार हा राजकीय व्यक्तिमत्वावरती आहे आणि तो ज्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मिळेल, आमदार, खासदार किंवा नगरसेवक, जो ॲक्सेसिबल असेल त्याला तुम्ही अप्रोच केलं पाहिजे आणि त्याला त्याच्याकडनं तुम्ही काम करून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. म्हणजे हे प्रश्न विचारण्याचं कारण खरं तर ना की आपल्याला आता म्हणजे आपल्या राज्यकर्त्यांसोबतचा, म्हणजे जे कोणी पॉलिटिशियन्स आहेत आपल्याला रिप्रेझेंट करतायत कुठल्याही हाऊसेसमध्ये, म्हणजे राज्य सरकारमध्ये असो, महानगरपालिकेत असो किंवा लोकसभेत असो, त्यांच्यापर्यंतचं म्हणजे त्यांचा माझा ॲक्सेस खूपच कमी आहे. हा मुद्दा तेव्हा येतो ज्यावेळेस मला त्यांचं वेटिंग करायचं असतं किंवा इव्हॅल्युएशन करायचं असतं की हे आमदार आहेत आणि माझ्या विभागातला आमदार पुन्हा एकदा उभा राहतो आहे, तर मी माझ्या म्हणजे कदाचित आमदारांनाच विचारतो आहे की आमदारांचं मूल्यमापन नागरिकांनी कसं करायचं. पण मला हे खूप महत्त्वाचं वाटतं, कारण आपल्याला काय पॅरामीटर्स बघून आपल्या आमदारांकडे बघायचं आहे, काय काय गोष्टींच्या अपेक्षा त्यांच्याकडनं ठेवायच्या आहेत आणि काय काय गोष्टींच्या अपेक्षा आपण नाही ठेवल्या पाहिजे हे कळत नाही. त्याच्यामुळे कुठल्या गोष्टीवरती मूल्यमापन करायचं ना हे कळत नाही. तर त्याच्यात थोडी मदत करू शकाल का की कसं मूल्यमापन केलं पाहिजे एखाद्या आमदाराचं? ह्याच्यापुढे बघण्याचे खूप दृष्टिकोन आहेत. कधी कधी कोणाच्या मनात हा प्रश्नच येत नाही, कारण तो वोट त्या माणसासाठी नाही करत, तो वोट त्या विचारासाठी करतो. अर्थात. त्यामुळे कधी कधी पार्टी बेस एखादा विचार करतो की नाही मला ह्या पार्टीला द्यायचं आहे. मग त्याच्यानंतर जो वोटिंग डे असतो
त्या दिवशी आपल्याला तो निर्णय घ्यायचा असतो. त्यामुळे त्याच्या आधी बराचसे पॅरामीटर्स माणसाच्या डोक्यात चाललेले असतात. काय कधी कोणाला कोण कसा कंडक्ट करतो स्वतःला ते आवडतं, कधी कोणाचा त्रास नाहीये, अजिबातच त्रास नाहीये हे बरं वाटतं. कारण राजकीय व्यक्तिमत्वाची काही हे असू शकते ना, म्हणजे त्याचं परसेप्शन कसंही होऊ शकतं, किंवा त्रास देतो किंवा त्याची भीती नाहीये असं पण असतं, किंवा कधी कधी तो ॲफेबल वाटतो. अजून भेटल्यावरती सुद्धा बऱ्याच वेळेला तुमची निराशा होऊ शकते, की तुम्हाला समजा इंटेलेक्च्युअली तो स्टिम्युलेटिंग नाही वाटला तर तुम्ही म्हणू शकता न भेटलेला बरा होता, भेटल्यावरती अजूनच जरा प्रॉब्लेम वाटला, किंवा भेटल्यावरती तुम्हाला असं वाटू शकतं की नाही हा फारच ॲफेबल आहे, अरे मला हा आवडतो, किंवा हा व्यक्ती म्हणून आवडतो, किंवा एखादा व्यक्ती म्हणून नाही आवडू शकत, पण तुम्ही त्याला काम सांगितलं आणि त्याने काम करून टाकलं तर तुम्ही मला काय घेणं देणं, तो काय करतो आणि काय नाही, त्याने माझं काम करून टाकलं. त्यामुळं असे खूप, किंवा कधी कधी तो तुम्हाला सटली इन्स्पायर करून गेला, सटली टच करून गेला, म्हणजे एखाद्या तुमच्या हृदयाला एखाद्या इन्सिडेंटनी दुसऱ्याला केलेल्या मदतीसाठी तुम्हाला वाटलं अरे हे पण त्यांनी केलंय का, किंवा असं एकंदरीत देर आर सो मेनी अँगल्स ऑफ लुकिंग ॲट इट. पण असा एक विषय नाही की ज्याचं मूल्यमापन कसं करावं. फायनली तुमच्या हार्टमध्ये काय येतं वेन यू गो अँड प्रेस दॅट बटन, हे तुम्हाला उत्तर मिळेल की मी कशामुळे या व्यक्तीला वोट केला, कुणी सांगितल्यामुळं केला, माझ्या प्रत्यक्ष अनुभवामुळे केला, ह्या विचारधारेमुळं केला, का मला खरंच आवडतं म्हणून केला. त्यामुळे अशा वेगळ्या वेगळ्या डायमेन्शन्समध्ये आपल्या अनुभवातनं आपण जाऊन वोट करतो असं मला त्याचं कन्क्लूड करावं असं वाटतं. नाही, कारण हे विचारण्याचं कारण ना, कारण आता हल्ली ना निवडणुकांच्या आधी खूप सारे आमदारांचे खासदारांचे रिपोर्ट कार्ड्स यायला लागतात. मग त्याच्यामध्ये किती हजेरी आहे त्यांची विधानसभेत, किती प्रश्न उपस्थित केले, काय काय मुद्द्यांवरती बोलले, किती चर्चासत्रांमध्ये सहभाग घेतला, असे वेगवेगळा डेटा मिळायला लागतो. आणि बऱ्याचदा कळत नाही हा कितपत रेलेव्हंट डेटा आहे. म्हणजे खरं तर आपण निवडून दिलेलं आहे विधानसभेमध्ये रिप्रेझेंट करण्यासाठी आमदार, हजेरी नाहीये, पण मला काय त्या आमदाराबद्दल फार आत्मीयता वाटते, मला माझ्या विभागातली लोक जातात आणि त्यांना त्यांची कामं झालेली असतात. तर ज्यावेळेस ही वेगवेगळ्या पद्धतीने इन्फॉर्मेशन समोर येत असते त्याच्यासाठीचा खरं तर हा प्रश्न होता. नाही, म्हणजे मी तेच म्हणलो की म्हणजे आता मला एक माणूस आहे, तो मला फोन करतो, तो सारखा फोन करतो मला, तो मला म्हणतो मला तुम्हाला मत द्यायचं. मी म्हणलो हो थँक्यू म्हटलं, पण काय म्हणजे काय नेमकं. तो म्हणलं मी त्याला फोन केला ना तो फोनच उचलत नाही. बरं, हा जो दुसरा आहे तर तो मला त्याच्या कामासाठी फोन करतो, पण तुम्ही असे आहात की तुम्ही माझा फोन उचलता आणि माझ्याशी बोलता आणि मला कधी प्रश्न पडला तर तो सोडवता, म्हणून मला तुम्हाला मतदान करायचं. तर एखाद्याचा फोन उचलणं किंवा त्याचा फोन नाही उचलला तर थोड्या वेळाने त्याला फोन परत करणे हे सुद्धा लोकांना भावतं, आणि तो त्याचं कारण आहे मतदान करण्याचं. काही लोकांना ह्याच्यामध्ये नक्की वाटतं की माझ्या आमदारांनी आज कुठले कुठले प्रश्न विचारले, ते त्याच्याबद्दलची माहिती घेतात. समजा मी मटन वेस्ट किंवा चिकन वेस्ट प्लांट हा पुण्यामध्ये नाही आहे, ह्याच्यासाठी समजा मी प्रश्न मांडला, तो बऱ्याच लोकांना आवडला की बाबा असा वेस्ट आपल्याकडे जिथे आपण त्याला हे केलं पाहिजे तसा प्लांटच नाही आहे. किंवा जलपर्णी आहे, समजा जलपर्णी ही दरवर्षी नदीमध्ये उगवती उन्हाळ्यामध्ये आणि त्याच्यामुळे डास आणि मच्छर होतात, तर हा प्रश्न मी समजा घेतला असेल तो काही लोकांना भावतो. समजा युनिव्हर्सिटी रोडवरती जी ट्रॅफिक होते त्याच्यासाठी मी तो लढा लढू, म्हणजे किती सक्सेसफुली लढतो हा वेगळा विषय, पण मी लढतोय, त्याच्यामध्ये प्रयत्न करतोय किंवा हा लवकरात लवकर सुटावा, कारण तो पुढच्या 25-30 वर्षाला इम्पॅक्ट करणारा एक प्रोजेक्ट आहे. पण तो 25-30 वर्ष जेव्हा इम्पॅक्ट करणार असेल तर 5 वर्ष त्रास होणारच आहे, पण तो त्रास सहन करताना तो कमीत कमी कसा होईल किंवा तो लवकर व्हावा ह्यासाठी मी शासनाकडे काय मांडणी करतो ह्याच्यावरती सुद्धा त्यांचं मत ठरतं. त्यामुळं नॅचरली आपण ॲज अ इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह ज्या पद्धतीने जे विषय त्या फोरम्सवरती मांडतो त्याच्यातनं नक्कीच बऱ्याच लोकांना आवडतं की बाबा नाही ह्यांनी आपली मांडणी केली त्या विषयावरती आणि त्याच्यावरती त्यांचं मत हे ठरतं. पण त्याचबरोबर छोट्या छोट्या ह्युमन जे शेवटी हे म्हणजे इट्स ऑल अबाउट ह्युमॅनिटी. त्यामुळे तुम्ही कशा विविध पद्धतीने ओव्हरऑल तुम्ही 5 वर्ष कसे कंडक्ट तुमचा राहिला आणि ह्याच्यातनं जी तुमची जनरली वर्ड ऑफ माउथ हा जनरेट झाला. इट्स नॉट अबाउट की परसेप्शन कशातनं क्रिएट होतं, म्हणजे नुसतं जाहिरातीतनं होत नाही.
वर्ड ऑफ माउथ मधनं होतं. वर्ड ऑफ माउथ कशातनं जनरेट होतं? तुमच्या ऍक्ट्स मधनं होतं. आणि ते तुमच्या रिपीटेड ऍक्ट्स मधनं फायनली जे वर्ड ऑफ माउथ विविध सेक्टर्समध्ये क्रिएट होतं, त्याच्यातनं मग मात्र माणूस निर्णय घ्यायला जास्ती तो कन्क्लुझिव्ह स्टेटला पोचतो, असं एक मला वाटतं. त्यामुळे काही एक पॅरामीटर असू शकत नाही, या सगळ्या वेगवेगळे गोष्टी असू शकतात त्या वोटरला अगदी अफेक्ट करणार आहे. आणि मला हे फारच वाटलं की आमदाराकडनं कॉलबॅकची अपेक्षा करतायत, तर आम्ही नाही कॉलबॅक करत, आमदारांकडनंही अशी अपेक्षा करतात. जरा खूप आवडतं त्यांना. आणि मला लक्षात आलं नंतर की प्रत्येक पॉलिटिशियनचा एक निश असतो. म्हणजे जसं आपण बघतो की इवन इन बॉलिवूड समजा तुम्ही बघितलं तर कोणी बच्चन असतं, कोणी धर्मेंद्र असतं, कोणी आपलं राजेश खन्ना असतं, पण मिथुन पण आहे, शत्रुघ्न पण आहे, सुनील शेट्टी पण आहे, नवाजुद्दीन सिद्दीकी पण आहे, राजकुमार राव पण आहे, ऋतिक रोशन, म्हणजे खूप वेगवेगळे रोल्स असतात. आपल्याला आपला एक निश प्रवासात सापडतो, जी आपल्याबद्दलची क्वालिटी दुसऱ्यांना सगळ्यांना आवडायला लागते, ती आपल्याला सापडते. कधी कधी मला हे रिअलाइज झालं की कधी कधी मी फोन परत करणं किंवा फोन उचलणं जेव्हा शक्य होईल तेव्हा उचलणं, नाही झालं तर 24 तासाच्या आत परत फोन करणं. मला असं वाटतं ह्यानी इतकी लोकांना आवडतं ते की बाबा नाही मला परत फोन आला, आणि त्यातनं एखादा प्रश्न पण मिळतो, तोपर्यंत प्रश्न सुटलेला पण असतो पण त्याला तो आधार म्हणून वाटतो माझा असं. तर असे पण कोणाचा अर्जंटमध्ये प्रॉब्लेम आला, त्या प्रॉब्लेममध्ये भलेही 5 वर्ष त्याला काहीच अडचण नाही आली, पण त्याच्यावरती समजा कधी कधी असा फोन येतो की माझ्या बँकेतले 19 लाख रुपये गेले, आता हा प्रॉब्लेम आहे, आता ह्याच्यात मी काय करू शकतो? जसं मी म्हणलं चौकीतला विषय असतो पहिल्यांदा असेल तर त्यावेळेला त्याला मदत करणे, की त्याची केस सायबर क्राईमच्या इथे जाणे, त्याच्यानंतर त्याचा तपास लवकर सुरू होणे, कारण ते कुठं राजस्थान इकडून बाहेर दुबई आसकट काही कुठेही ते सायफन ऑफ होतात. पण त्यावेळेला मी उपयोगी पडलो. मला त्यानंतर 10 वर्ष त्याला माझं त्याकडे कामच नाही पडणार, पण असं आपण त्यावेळेला अवेलेबल असणं आणि त्याला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने मदत करणं. त्यामुळे असे खूप त्याच्यातले फॅक्टर्स आहेत की जेणेकरून आपण लोकांना सर्व पण करू शकतो आणि लोक त्यावरती बेस्ड डिसिजन्स घेतात. याच्यात एक थीम काय जाणवते की अपेक्षा बदलत चालल्यात लोकांच्या, आणि इनफॅक्ट आत्ताचा पूर्ण याचा पॅटर्न लक्षात घेतला ना, कॉन्ड्यूट, बॉन्ड किंवा हार्टला काय वाटतं ह्यासारखे शब्द आम्ही कुठच्याही पॉलिटिशियनकडनं नाही ऐकलेत जे आत्ता या आपल्या डिस्कशनमध्ये येतात. तर पॉलिटिशियन बदललेत का या काळामध्ये, आत्ताच्या काळात? आणि त्यातल्या त्यात पॉलिटिशियन्स तरी बदललेले दिसतात. म्हणजे वेगवेगळे डेमोग्राफिक्स रिप्रेझेंट होत आहेत, दिसण्याच्या पद्धती बदलल्या आहेत, आपल्याला टी शर्ट घालून ओके वाटतात आता पॉलिटिशियन्सना बघणं. म्हणजे आता काय फक्त पांढऱ्या कपड्यातच बघणारा पॉलिटिशियन असेल ही काही फक्त लोकांची अपेक्षा नाही. तसं पॉलिटिशियन्स पण बदलतायत का आणि त्यांच्यासोबत नागरिक पण बदलतायत का? आता तसं मला मागच्या एराचं तर फार सांगता येणार नाही, पण मला असं वाटतं की प्रत्येक एरामध्ये साधारणतः असंच असलं असेल की त्या वेळेच्या परिस्थितीनुसार किंवा त्या वेळेच्या म्हणजे जो काही तो जॉनर होता, एरा होता, त्या पद्धतीनेच हे इक्वेशन राहिलं असेल. मला असं खूप वेगळं होताना दिसत नाही. ओके. इनफॅक्ट पॉलिटिक्समध्ये मला असं वाटतं की व्यक्ती हा जो असतो, तो जो पॉलिटिशियन असतो तो त्याच्या स्वभावाप्रमाणे राहायला पाहिजे, म्हणजे अभावात नाही राहायला पाहिजे. इनफॅक्ट अलीकडे परसेप्शन आणि रियालिटी ह्याच्यामध्ये जो फरक व्हायला लागलाय तो प्रॉब्लेम थोडा जास्त व्हायला लागलाय. म्हणजे आपण जसं म्हणजे प्रयत्नपूर्वक आपण हा प्रयत्न केला पाहिजे की आपण जसे आहोत तसेच वाटलो पाहिजे. तो अलीकडच्या काळामध्ये मला उलट जास्त की असंच राहायला पाहिजे, असंच दिसलं पाहिजे. म्हणजे कधी कधी मी विचार करतो की तुम्हाला पांढऱ्या कपड्यामध्ये कशासाठी, तुम्हाला जसं आपण पोलिसांकडे एक युनिफॉर्म असतो, डॉक्टर्स असतात ते पण त्यांच्या ह्याच्यात एका युनिफॉर्ममध्ये असतात, तसं पॉलिटिकल माणसासाठी खादी किंवा त्या प्रकारच्या त्या प्रकारच्या अटायर कशासाठी होता, तो साधा असला पाहिजे मुळामध्ये. तो आधीचे तुम्ही बघितले तर फार हे नव्हते, म्हणजे साधाच असला पाहिजे. आणि त्याला त्याच्यात असं वाटलं पाहिजे की बाबा तो लोकांना सर्व करण्यासाठी आलाय. तो फार ओव्हर वाटायला लागला तर तो पण एक प्रॉब्लेम असतो. म्हणजे आजकाल कधी कधी आता हे पण झालं की तुम्ही म्हणजे तुम्हाला चांगल्या दिसण्यासाठी तुम्ही त्या ऍक्टिंग मध्ये जाऊ शकता ना, आपण म्हणजे बॉलिवूड जॉईन करू शकतो. पण एकंदरीत
तुमचा म्हणजे फार न वोटरची अपेक्षा बदलली आहे न पॉलिटिशियन्स बदललेत. मला असं वाटतं की फक्त जसा जसा एरा पुढे घडत चाललाय त्या पद्धतीने रिलेशन तर तेच आहे मुळात, फक्त टेक्नॉलॉजी आली आहे, चॅलेंजेस वेगळे आहेत, पण शेवटी आपण तो आपला जो कोर आहे तो हाच आहे की आपण हा कॉन्ड्यूट म्हणून आहे. फक्त त्या त्या एराप्रमाणे, म्हणजे आपण आज समजा तुम्ही 60sचे पिक्चर बघितले, आत्ता तुम्ही कधीही बघा 60sचे, समजा 60s 70sचे जेव्हा कलर टी व्ही सुरू झाला त्यावेळेचे कॉस्ट्युम्स बघा ना आत्ताचे कॉस्ट्युम्स बघा, साधारणतः दे आर इक्वली वेल स्टाईल्ड, क्लासी, आणि ते आत्ता तसंच आहे. सो इट्स लाईक अ सर्कल. सो तोच त्या त्या जनरेशनप्रमाणे मला असं वाटतं आत्ताच्या जनरेशनप्रमाणे रिलेशन मात्र तेच राहतं, फक्त थोडे थोडे चॅलेंजेस वेगळे असतात. त्यामुळं खूप फरक आहे का, तर मला असं वाटत नाही. अशा अपेक्षा ह्याच आहेत की सिविक फॅसिलिटीज, अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर, अर्बन रिन्युअल चॅलेंजेस हे मीट करताय की नाही, आणि तीच अपेक्षा लोकांकडनं जास्ती राहते. सुखात येणं, दुःखात येणं सेम आहे सगळं. कारण आम्ही शेवटी सल्ला कोणाचा घेतो, रेफरन्सेस कोणाचे बघतो, जे एक्स पॉलिटिशियन्स आहेत त्यांचेच बघतो ना, फ्युचरचे तर नाही बघू शकत, मागचेच बघतो. मागच्या लोकांचे सगळ्यात कॉमन राहिलेले पॉईंट्स काय आहेत ते सेम आहेत. पब्लिक कॉन्टॅक्ट, अवेलेबिलिटी, त्याच्यानंतर पॉलिसीमध्ये इंटरेस्ट घेऊन पुढच्या 10-25 वर्षाचं प्लॅनिंग करणं. कधी तर हिंजेवाडी इस्टॅब्लिश झालं होतं, कधी तर झालं होतं ना मागे, त्याच्या आधी कधी तर रस्ते बनले होते, पूल बनले होते, विचार चारी बाजूनी झाला होता. तेच आम्हाला आज करायचं आहे. त्यामुळं साधारणतः तिथेच आहे आपण, फक्त त्याचा पॅकेज वेगळा दिसत जातो. तुम्ही पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या म्हणजे शिवाजीनगर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करता. आता प्लॅनिंग बद्दल आपण बोलत होतो, तर एकतर गेल्या काही वर्षांमध्ये 5-7 वर्षांमध्ये खूप सगळीकडे काम चालू आहे. त्याच्यामुळे आपण कुठल्याही रस्त्यात जाऊ, म्हणजे अगदी छोट्या गल्लीतनं जरी गेलो तरी तिथे संध्याकाळच्या वेळेत ट्रॅफिक जॅम होणार, समोरनं गाड्या आडव्या येणार, आणि मग सगळीकडे काम सुरू आहे. म्हणजे मेट्रोचं काम सुरू आहे, काही ठिकाणी पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे रस्ते उखडलेले आहेत आणि मग तिथे काम सुरू आहे, मग कुठेतरी एखादी पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे. तर जिथे कुठे जाऊ, म्हणजे असं आहे 1 किलोमीटर आपल्याला कदाचित जाता येणार नाही की जिथे कुठल्याही पद्धतीचं ट्रॅफिक नाहीये किंवा कुठल्याही पद्धतीचं काम सुरू नाहीये. तर पॉलिसी मेकर म्हणून सुद्धा त्या त्या विधान परिषदेच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग काय पद्धतीनं केलं जातं. कारण म्हणजे मला रस्त्यावरतून जाताना ज्या वेळेस मी रीराऊट करून आपण दुसरा रस्ता घेतो, मला कायम हा राग येतो की आता हा रस्ता मेन आहे, या रस्त्याचा आपण पर्यायी रस्ता हा काढलेला आहे. तर जर पर्यायी रस्ताच व्यवस्थित नाही आहे तर तो पर्यायी रस्ता कसा आहे. म्हणजे मला कायम युनिव्हर्सिटी चौकातनं जाताना असं होतं की सरळ मी चौकातनं चाललो आहे, त्याचा पर्यायी रस्ता म्हणून जो दुसरा दिलाय तिथेही खूप खड्डे, त्याच्यामुळे जाणारी वाहन एकतर आधीच निमुळता रस्ता, त्याच्यात जाणारी वाहनं जास्त, आणि तिथेही जर खड्डे असतील तर अर्थात ट्रॅफिक तिकडे वाढणार आहे. तर ज्या वेळेस या पद्धतीची कामं केली जातात त्यावेळेस नियोजन म्हणून, प्लॅनिंग म्हणून काय पद्धतीने याच्याकडे पाहिलं जातं. नाही, मुळामध्ये कसं आहे की हे सगळ्याला जे तुम्ही म्हणताय ह्याला आपण अर्बन रिन्युअल चॅलेंजेस म्हणतो. वाढतं शहरीकरण. आज पुण्यामध्ये जो येणारा इन्फ्लो आहे, समजा आपण पुण्याचं बोलू, तर पुण्यामध्ये येणारा इन्फ्लो आहे हा आधीच्या पट्टीने मल्टीफोल्ड्स लेवलनी रोज वाढतोय, आणि त्याच्यामुळे येणारा इन्फ्रास्ट्रक्चरवरती जो ताण आहे ह्याला आपण आता फेस करतोय. ह्याच्यासाठी आपण पॉलिसी लेवलवरती काय काय करतोय, तर त्याच्यावरती मी जे माझ्या डोळ्यांनी बघितलं, समजा आता की 2014पासून देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यानंतर पुण्यामध्ये काही प्रामुख्याने प्रोजेक्ट्स आयडेंटिफाय केले गेले. त्यातला एक सर्वात मोठा प्रोजेक्ट आपण जे म्हणतो की 24/7 वॉटर सप्लाय प्रोजेक्ट. ह्याच्यामध्ये आपण काय करतोय की बाबा पुण्याची जी खोदाई चालली आहे सगळीकडे, तर त्याच्याने काय होतं की आपले जे 40% पाणी जे आपलं डिस्ट्रीब्यूट होतं, जेवढं पाणी डिस्ट्रीब्यूट होतं त्यातलं 40% पाणी हे वाया जातं. कारण आपल्या ज्या डिस्ट्रीब्युशन लाईन्स असतील आधी टाकलेल्या ह्या खूप जुन्या आल्या आहेत, 50-60 वर्ष जुन्या आल्या, आणि त्यामुळे डिस्ट्रीब्युशनमध्येच मेजर आपलं पाणी हे लॉस होतो. आता ते रिकरेक्शन सुरू करण्या म्हणजे पुढचे 25-50 वर्ष आपल्याला आता पाण्याचं डिस्ट्रीब्युशन इक्वली व्हावं, प्रॉपर व्हावं, याच्यासाठी सगळी डिस्ट्रीब्युशन नेटवर्क अख्ख्या पुण्याभरात चालू आहे. गेले आता 7 वर्ष चालू आहे, अजून एक 2-3 वर्षामध्ये संपून जाईल. प्लस सगळे जे आपले वॉटर टँक्स आहेत
म्हणजे स्टोरेज, हे स्टोरेज सुद्धा ॲडिक्वेट असलं पाहिजे, कारण पाणी हे रोज सारखं वाढत नाही. पाणी आपण एक इश्यू पकडू, तर स्टोरेजचे सगळे आता टाक्या तुम्हाला दिसायला लागतील हळूहळू. फर्ग्युसनमध्ये आहे, परत इथं गोखलेनगरला आहे, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आता पाण्याच्या टाक्या तुम्हाला अशा मोठ्या मोठ्या दिसायला लागतील. त्याच्याने काय होणार की स्टोरेज कॅपॅसिटी आणि डिस्ट्रीब्युशन नेटवर्क हे चालू असताना हे काम चालू असल्यामुळे थोडासा आपल्याला जो काही ताण जाणवतो तो त्याच्यातला, पण त्याचं प्लॅनिंग झालंय की पाण्याचा विषय हा ॲड्रेस केला गेला. त्याच पद्धतीने आपला जो नद्या आहेत, ह्या नद्या ज्या आपल्या दूषित होत चालल्यात त्या न होण्यासाठी आपले जे सीवेज ट्रीटमेंट प्लांट आहे त्यासाठी आपण जे काही जायकाचा एक प्रोजेक्ट आपण म्हणजे आणला इकडं, त्यासाठी फंड्स आणले, जो 1000 कोटीचा तो प्रोजेक्ट आहे. त्याच्याने आपण शहराच्या सगळ्या भागांमध्ये सीवेज ट्रीटमेंट प्लांट्स आपण तयार करतोय. त्याने काय होणार की बाबा जे काही मैला आहे तो जो नदीत सोडला जाईल तो आता नदीत सोडला नाही जाणार, तो ट्रीट होणार आणि तो ट्रीटेड वॉटर आपण कुठे कुठे त्याला वापरू शकतो. याने नदीचं प्रदूषण कमी होणार. त्याच पद्धतीने आता आपण आपला एअरपोर्ट आहे बघा, आता आपला हा जो एअरपोर्ट आहे हा आज नाही झाला. आज आपण आता पुणे टू दुबई जाऊ शकतो, आज आपण पुणे टू बँकॉक जाऊ शकतो. आज आपल्याला जो पुण्याचा एअरपोर्ट म्हणून जो प्लॅनिंग झालं ते डिफेन्सची लँड असल्यामुळे त्याच्यावरती आपण 2014-15 पासून काम सुरू झालं आणि आज आपलं नवीन टर्मिनल तिथे इस्टॅब्लिश झाले. जास्तीत जास्त फ्लाईट्स आपण बोर्ड करू शकतो अक्रॉस इंडिया अँड ऑल्सो ग्लोबल. त्याच पद्धतीने आता पुरंदरचा एअरपोर्ट आपण प्लॅन केला आहे की मोठा एअरपोर्ट तिथं व्हावा. हे पुढच्या गरजेप्रमाणे लॉजिस्टिक्स तिथे येतील आणि मग आपला इंटरनॅशनल फ्लाईट्स तिथे अजून वाढतील. त्यासाठी आपला जो तो त्याचं प्लॅनिंग पण सुरू झालेलं आहे. आपलं रिंग रोडचं प्लॅनिंग सुरू झालं आहे. त्यामुळे आपल्याला रिंग रोडच्या म्हणजे तो जो रिंग रोड जाणार त्याच्याने जो इकॉनॉमीला बेनिफिट होणार. बघा आज तुम्ही पुणे मुंबई आधी तर तुम्हाला माहिती आहे, प्रॉब्ली तुम्ही लहान असाल तेव्हा, पण 8-9 तास लागायचे, आपण सगळेच लहान होतो. त्याच्यानंतर आता तो एक्सप्रेसवे झाला, पण आता एक्सप्रेसवे पण ब्लॉक व्हायला लागला. मग अटल सेतू झाला बघा, अर्धा तास वाचायला लागला. अजून मोठे मोठे रस्ते व्हायला लागले. तसंच पुणे शहरामध्ये सुद्धा आज आपण मेट्रोचं नेटवर्क तुम्ही बघताय, ह्याला खूप गती गेल्या 10 वर्षात आली. आज बरीचशी लोक मेट्रोनी ट्रॅव्हल करायला लागली आणि त्याचबरोबर तुम्ही इलेक्ट्रिक बसेसची फ्लीट आलेली आहे. त्याच्याने तुमचं पब्लिक ट्रान्सपोर्ट सुद्धा अजून स्ट्रेंथन व्हायला लागले. रस्ते सुद्धा आता बऱ्यापैकी आपले हे व्हायला लागलेत, आपले सिमेंटचे रस्ते व्हायला लागले. ते सिमेंटचे रस्ते झाले तर त्यांनी तुमचं नॅचरली जो ताण आहे ना, तो त्या रस्त्यावर पडणारा ताणच एवढा आहे की तो डांबरी रस्ता असेल तर काही ठिकाणी टिकतो तो, काही पण बऱ्याच ठिकाणी नाही टिकत. त्यामुळे त्याचा पण बॅलन्स साधला पाहिजे. त्यामुळे अशा प्रकारचे वेगवेगळे प्रोजेक्ट जे आहेत, वेस्ट मॅनेजमेंटपासनं, एअरपोर्टपासनं, पाण्यापासनं, सिवेज ट्रीटमेंटपासनं, रिंग रोडपासनं ते पब्लिक ट्रान्सपोर्टपर्यंत, हे सगळे आता आपले चाललेले आहेत, म्हणजे इन प्लेस आहेत अँड वी आर गेटिंग टुवर्ड्स कम्प्लिशन. आणि त्याच्यामुळे हे काम चालताना जो त्रास आपल्याला जाणवतो आता, स्पेसिफिकली युनिव्हर्सिटीचं तुम्ही म्हटलं, तर तो ब्रिज एकदा झाला आणि त्याच्यावरनं जेव्हा ती मेट्रो जायला लागेल तर खूप मोठ्या प्रमाणात रिलीफ मिळणार आहे. पण ह्याच्यावरती पण तो परत अजून 5 वर्षांनी 10 वर्षांनी वाढणारच आहे. त्यामुळं मग परत रोड वाइंडिंग आलं, मग रोड वाइंडिंग आलं की परत त्रास होणार आहे, परत नवीन फ्लायओव्हर्स करणं. हे आता अर्बन रिन्युअल चॅलेंजेस हे संपणार नाही आहेत. पण ह्याला मॅच करायचा जे विजन आणि त्याच्या अनुषंगाने जे आपण इम्प्लिमेंट करतो जे प्रोजेक्ट्स, हे पहिले डिव्हाइस प्लॅन करणं, ते इम्प्लिमेंट करणं, एक्झिक्यूट करणं आणि मग पुन्हा नवीन चॅलेंजेसला जाणं. दिस इज व्हॉट वी आर फेसिंग. आणि त्या पद्धतीने असं वेगवेगळे कामं चालू आहेत. त्यामुळं असं नाही आहे की म्हणजे वी स्टील आर इन द फाईट अँड इट इज क्वाईट अ बॅलन्स्ड फाईट. इट्स नॉट tilted, but it is in Pune I feel we are still fighting urban renewal. म्हणजे त्याला आपण चांगल्या पद्धतीने बॅटल करतोय आणि वी शुड बी एबल टू मेंटेन दॅट इन्फ्रास्ट्रक्चरची जी फाईट आहे अगेन्स्ट द कंटिन्युअस इन्फ्लक्स जो पुण्यामध्ये होत चाललाय, त्याला आपण आय थिंक वी आर बॅटलिंग इट वेल. न्यूयॉर्कच्या बाबतीत जे म्हटलं जातं ना की न्यूयॉर्क विल बी अ बेटर सिटी वन्स इट इज बिल्ट, तर ते मला वाटतं ते पुण्याच्या बाबतीतही आहे की माहीत नाही किती वर्ष काम चालू राहणार आहे, एक काम संपलं की दुसरं काम सुरू होणार आहे. आता आपण मेट्रोचा पण विषय काढला तर ना, मला स्वतःला पर्सनली मेट्रोच्या बाबतीतला एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा वाटतो की
मेट्रोचं जाळं आता जे काही तयार होत आहे, पण त्याच्यासोबत सगळ्या ठिकाणांपर्यंत मेट्रो नाही जोडली जाणार आहे. म्हणजे मी आता राहतो आहे काय एक्स ठिकाणी आणि मेट्रो उतरते आहे वाय ठिकाणी. मला एक्स टू वाय अंतर कापण्यासाठी सुद्धा पब्लिक ट्रान्सपोर्टच्या ज्या ॲक्सेसिबिलिटी असल्या पाहिजेत त्या आत्ता आहेत नाही आहेत त्याच्याबद्दलचं काय प्लॅनिंग आहे याबद्दल माहीत नाही. म्हणजे मुंबईमध्ये ते खूप सहज शक्य होतं की तुम्ही एखाद्या ट्रेन स्टेशनला उतरता, तिकडनंच तुम्हाला एक मेट्रो मिळते, मेट्रोवरनं तुम्ही उतरलात की खाली रिक्षा उभ्या असतात किंवा इतक्या बसेसच्या फ्रिक्वेन्सी बेटर असतात, छोट्या शटल बसेस असतात तिकडे की तिथून तुम्हाला अपेक्षित स्थळापर्यंत पोहोचता येतात. ज्यावेळेस मेट्रो बद्दल सुद्धा आपण बोलतो, म्हणजे आता ते बरंच काम सुरू आहे, आणखीन पुढच्या 5-10 वर्षात ते आणखीन जाळं वाढेल ते, पण त्याला बाकीचं जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे त्याची सुद्धा सांगड कशी घालून ते आणखीन सुरळीत करता येऊ शकेल. ह्याच्यासाठी आपण बरंचसं प्लॅनिंग केलं. आपली जे पहिले म्हणजे समजा मेट्रो आहे, तर मेट्रो हा एक मोठा फॉर्म झाला. हा फास्ट रॅपिड ट्रान्सपोर्ट, बरोबर, सेफ ट्रान्सपोर्ट, रिलायबल ट्रान्सपोर्ट, अफोर्डेबल ट्रान्सपोर्ट, सगळ्यात की त्यात ह्या 3-4 गोष्टीच आहेत. त्यातलं अफोर्डेबिलिटी सगळ्यात मोठी इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. त्याच्यानंतर आपण आता असं करतोय की त्याला मेट्रोला तुम्ही एकदा उतरला तर तिथनं तुमच्यापर्यंत पोहोचायला त्याला फीडर सर्व्हिसेस लागतील. मग आयदर त्या छोट्या बसेस असू शकतात की ज्या आपण आता प्लॅन करतोय आणि इंटिग्रेट करतोय. सो हे सगळं आपल्याला इंटिग्रेट करायचं आहे. सो आपण त्यासाठी जे PMPMLच्या बसेस आहेत, आपलं PMPMLचं नेटवर्क बऱ्यापैकी आज आपल्याला साधारणतः 12 ते 13 लाख प्रवासी हे रोज PMPMLमधल्या ज्या 2-2.5 हजार बसेस आपल्या आहेत त्याच्यामधनं रोज प्रवास करतात खूप कमी दरामध्ये, म्हणजे अगदी अफोर्डेबिलिटी. तर PMPML मेट्रो ह्याचं आपण इंटिग्रेशन करतोय आता. म्हणजे काही दिवसांनी जसं हा नेटवर्क वाढत जाईल तशा मोठ्या 12 मीटरच्या बसेस असतील त्या तर मेजर रूट्सवरती चालतील, पण छोट्या 7 मीटर 9 मीटर या बसेस ह्या फीडर सर्व्हिसेस म्हणून तुम्ही आहे त्या ठिकाणून तुम्हाला मेट्रोपर्यंत पोहोचवतील. त्याचप्रमाणे ई रिक्षाज, आज ऑटो रिक्षाज पण आहेत, ई रिक्षाज पण आहेत की ज्या आता हळूहळू आता पिंक रिक्षाज सुद्धा पुण्यामध्ये येत आहेत. त्यामुळे हळूहळू रिक्षा, छोट्या बसेस, मोठ्या बसेस आणि मेट्रो असं एक इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट सिस्टम करण्याचं काम ऑलरेडी सुरू झालं आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला 5 वर्षांनी 6 वर्षांनी हे सगळं जाळं झालेलं असेल त्यावेळेला एकाच कार्डवरती तुम्ही कुठलंही, म्हणजे तुम्ही PMPMLमध्ये बसला तरी तेच कार्ड, मेट्रोमध्ये बसला तरी तेच कार्ड, आणि प्रॉब्ली ज्या त्या गव्हर्नमेंट रन रिक्षाज असतील त्या तिथे सुद्धा बसलं तरी एक कार्ड. सो वन स्टेट, आणि मी तर म्हणतो त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो की 1 स्टेट 1 कार्ड असं सुद्धा ट्रान्सपोर्टमध्ये आपण प्लॅनिंग चालू आहे की जेणेकरून पब्लिक ट्रान्सपोर्ट अजून ॲक्सेसिबल होईल, अजून अफोर्डेबल होईल आणि त्याचा ताण हा जो अर्बन इन्फ्रास्ट्रक्चरवरती प्रायव्हेट व्हेकल्स होतो तो कमी होईल. त्यामुळे अशा विविध प्रकारे त्याच्यावरती काम चालू आहे आता. इतकं काम सुरू आहे ना की एकतर हे कळत नाही की ते काम वेळेत पूर्ण होतं का, म्हणजे त्याच्या वेळा पाळल्या जातात का, आणि ते त्याच वेळेत डिलिव्हर होतं का. आणि बऱ्याचदा आपल्याला असे ना छोटे छोटे मिसहॅप्स त्या कन्स्ट्रक्शनमधले दिसतात. म्हणजे मुंबईतल्या अंधेरीच्या पुलाचं आपण पाहिलं, एक पूल इथपर्यंत आला आणि एक पूल इथपर्यंत आला, त्याच्यामध्ये अंधेरीसारख्या भागातलं इतक्या महिन्यांचं काम चालू आहे, त्यात अशी काहीतरी गोष्ट घडणं, त्यात आणखीन पुढचे काही 2-4 महिने लावायला लागणं, त्यात मग जनतेचे रिसोर्सेस जाणं, परत तिथे आणखीन ट्रॅफिक जॅम होणं, या सगळ्या गोष्टी चालू राहतात. त्याच्यामुळे ते आणखीन डेडलाईन्स पुढे सरकतात. एकदा रस्त्यावरती काम सुरू झालं जोपर्यंत ते बनत नाही आणि डिलिव्हर होत नाही. म्हणजे आपल्याकडे मेट्रोच्या कामातही मी ऐकलेलं की नदीपात्रातला एक खांब चुकीचा लागला होता पासून अशा बऱ्याचशा गोष्टी घडत राहतात. तर या सगळ्या गोष्टींचा फॉलोअप करणं सुद्धा ॲज नागरिक आम्हाला शक्य असतं का, आणि तो करायचा असेल तर कसा करायचा, कोणाकडे करायचा, आणि ज्या दिलेल्या डेडलाईन्स आहेत त्या पूर्ण होतात का कामाच्या बाबतीत? नाही, बऱ्याच वेळेला कधी कधी आता थोडासा काळ बदलत चाललाय, थोडं कल्चर बदलत चाललंय की मी साधारणतः आपण गडकरी साहेबांची तर अनेक उदाहरणं ऐकतो की कसं एक्सप्रेसवे आपला रेकॉर्ड टाईममध्ये झाला, आज समृद्धी एक्सप्रेस आपला रेकॉर्ड टाईममध्ये झाला. बरेचसे जे प्रोजेक्ट्स आहेत जिथं लँड ॲक्विजिशन मेजरली काय असतं, कुठलाही प्रोजेक्ट करायचा असतो तो कुठं करतो बरोबर आपण, ग्रीनफील्ड आणि ब्राऊनफील्ड. ओके, जिथे आपल्याला एकदम मोकळी लँड आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण PMRDAचं सेक्टर बघू, तिथे फक्त लँड ॲक्विजिशन हाच चॅलेंज आहे. मग तिथे प्रोजेक्ट्स एक्झिक्यूट होणं हा लँड ॲक्विजिशन हा मेजर त्यातला चंक आहे. मग काय तुम्हाला फक्त वर्क ऑर्डर करायची, ठेकेदार नेमायचा आणि काम सुरू करायचं आणि त्याला मॉनिटर करायचं. तिथे पॉसिबिलिटी ऑफ
गेटिंग कम्प्लिटेड ऑन टाइम इज म्हणजे जास्ती प्रॉबॅबिलिटी आहे. हो. जिथे ब्राऊनफील्ड आहे की जिथे बाबा आता हा खांब इथं चालू आहे, कंटिन्युअस ट्रॅफिक चालू आहे. आता बघा, तुम्ही रस्त्याचं म्हटलं मगाशी, आता पावसाळ्यामध्ये एवढा धोधो पाऊस पडल्यावरती रस्ता समजा खराब झाला, आता त्यावेळेला तो रिपेअर करणं म्हणजे काय असतं की बाबा ट्रॅफिक पण चालू आहे, त्याच पद्धतीने तुम्ही त्याला रस्त्याला रिपेअर पण करताय आणि परत उद्या पाऊस पण येणार आहे, मग ते परत निघून जाणार आहे. त्यामुळं ब्राऊनफील्ड इश्यूज किंवा तुमच्याकडे आता खाली इतके तुमचे सगळे युटिलिटीचे लाईन्स चालू आहेत, बरोबर, जेव्हा तुम्ही केबल टाकताय त्यावेळेला तुमची कुठली तर इंटरनेटची वायर कट होऊन जाते किंवा त्याच्यातनं तुमची पाण्याची लाईन कट होऊन जाते. कारण जमिनीच्या खाली काय हे जमिनीच्या खाली गेल्यावरच कळतं साधारणतः. आणि त्यावेळेला करताना समजा जो कोण काम करत असेल त्याच्याकडनं काही चूक झाली, मध्येच एक मोठी पाईपलाईन फुटली युनिव्हर्सिटी रोडवरती, आता टाटा काम करते, पण काम करताना खाली काही ना काहीतरी असतं जे जिथं काहीतरी मिसहॅप झाला तर त्याच्यामुळे परत वेगळा प्रश्न निर्मित होतो. त्यामुळे असे ग्रीनफील्ड आणि ब्राऊनफील्डमध्ये दोन्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला काम करावं लागतं. कारण एक्झिस्टिंग स्ट्रक्चरमध्ये ट्रॅफिक असताना आवाज चालत नाही. आता बघा 10ला काम बंद करावं लागतं, केलं पण पाहिजे, आणि सकाळी जेव्हा सुरू केलं पाहिजे किंवा काम सुरू केलं, कधी कधी रात्री काम करावं लागतं. तर मग अशा दोन्ही बाजूनी बघितलं तर मला असं वाटतं की त्याला सेग्रिगेट करणं गरजेचं आहे की ग्रीनफील्ड प्रोजेक्ट्समध्ये जी कामाची स्पीड, त्याचा स्केल, त्याची कम्प्लिटिंग ऑफ टार्गेट्स, ह्याची जी ॲक्युरसी आहे किंवा त्याचा जो आउटपुट आहे ॲज कम्पेअर्ड टू ब्राऊनफील्ड प्रोजेक्ट्स, तर तिथे थोडासा दिरंगाई, ॲजिटेशन्स किंवा वेगवेगळे चॅलेंजेस जे रोजच्या म्हणजे ह्या तुम्ही एका मोकळ्या फ्लॅटमध्ये एकदम मस्त नवीन तुम्ही फ्लॅट बांधला आणि त्याचं इंटिरियर करताय आणि तुम्ही एका जुन्या बिल्डिंगमध्ये गेलाय आणि तिथे तुमचे कॉलम बीम एवढे प्रचंड आहेत, लोड बेरिंग स्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये एक भिंत सुद्धा पाडू शकत नाही, मग त्यावरती तुम्ही कसं क्रिएटिव्हली काम करता, हा थोडासा फरक आहे. पण जसं पब्लिक इन्फॉर्मेशन जास्ती मिळत चालली आहे, जसं आता जनरेशन अजून ह्या म्हणजे तुमच्यासारखी लोक जेव्हा बघतात की बाबा नाही आमचं हे शहर आहे, आमचं हे जे प्रोजेक्ट्स आहेत ते नीट चाललेत की नाही, टाइमली होत आहेत की नाही, जसं म्हणतो आपण सनशाईन इज द बेस्ट डिसइन्फेक्टंट. त्यामुळं जेवढी लोक बघतायत आणि तेवढं अजून उत्तम आहे ते, आणि अजून पुश मिळणार की अकाउंटेबल राहण्यासाठी पॉलिटिकल सिस्टमला, ब्युरोक्रेटिक सिस्टमला हे खूप गरजेचं आहे की सामान्य नागरिक हे आपल्या शहराच्या प्रोग्रेसमध्ये जास्तीत जास्त इन्व्हॉल्वमेंट घेत आहेत. ह्याच्याने अजून टाइमली होण्यामध्ये नक्कीच फरक पडेल असं मला वाटतं. इन्व्हॉल्वमेंटचा प्रश्न आता आपण बोलतोय की सामान्य लोकांची इन्व्हॉल्वमेंट किंवा ते ॲक्सेसिबल आहेत का, पब्लिक ट्रान्सपोर्ट असतील किंवा हे. परवा आमचं ऑफिसमध्ये चर्चा चाललेली की पुण्यातले जे राहणारी लोक आहेत किंवा ऑफिसमधले एकंदर लोक आहेत त्याच्यापैकी किती लोक ॲक्च्युली मेट्रोमध्ये बसली आहेत आणि किती वेळा. आमच्यापैकी 3 जणांनी आम्ही हात वर केला की आम्ही 1 पेक्षा जास्त वेळा पुणे मेट्रोमध्ये बसलोय आणि आम्ही 3ही पुण्याच्या नाही आहोत, आम्ही कामानिमित्त पुण्यात आलोय. जे ॲक्च्युअल पुणेकर आहेत ते मेट्रोचा खरंच किंवा या सोयींचा खरंच लाभ घेत आहेत का. पीक आवर्सला मी जेव्हा मेट्रोमध्ये ट्रॅव्हल करते मुंबईत, मला ही कल्पनाच नाही करवते की मला पीक आवर्समध्ये स्वतःला बसायला आणि माझ्या बाजूला माझी बॅग ठेवायला जागा मिळते. रिकाम्या मेट्रोज चालल्या आहेत. तर ह्याकडे तुम्ही कसं बघता की लोकांच्या ॲक्सेसिबिलिटीसाठी, लोकांच्या इन्व्हॉल्वमेंटसाठी आहे, पण लोक करतायत का अवेल. हा कसा आहे, हा म्हणजे मी माझ्या अनुभवावरून सांगू शकतो की मी जेव्हा दिल्लीला जायचो, माझे वडील 2014 ते 19 मध्ये मेंबर ऑफ पार्लमेंट होते, त्यामुळे मी दिल्लीला काही ना काहीतरी त्यांना भेटायला जायचो, कधी कधी काही कामाने जायचो, काम म्हणजे त्यांनाच भेटणं असायचं. तर त्यावेळेला मी जेव्हा एअरपोर्टवरनं टॅक्सी करायचो, तिथं मेट्रो होती पण मी टॅक्सी करायचो, मला काही फार त्याच्यात विशेष हे नव्हतं किंवा माहिती नसायची फार, की आपण माहिती करायला जात नाही. आणि मग टॅक्सीने जायचो, तासभर लागायचं, सव्वा तास लागायचं, ते ट्रॅफिक धौला कुवाच्या इथं तिकडं असं लागायचं. एक दिवशी मला कोणी तर सजेस्ट केलं मेट्रोनी जा. मेट्रोनी जा म्हणजे काय असतो, एक एफर्ट असतो, छोटासा एफर्ट असतो की जो एका नागरिकाला केला पाहिजे की इथून मेट्रो स्टेशनपर्यंत जाणे.
एकदा गेलं की तिथे कळतं की बाबा अशाला असं एवढ्याला तिकीट आहे, त्याला एक 5-10 मिनटं लागतात. मग ट्रेन यायला साधारणतः आपल्याला कळतं की 5-10 मिनटं लागतील. आणि मग ट्रेनमध्ये बसून मग मात्र जी सीमलेस जर्नी असते ती फारच म्हणजे पटकन, मी तिथून 25व्या मिनिटात तर मी जिथे साऊथ एव्हेन्यूला पोचायचो. हा एक्सपिरियन्स करणं, पब्लिक ट्रान्सपोर्ट बऱ्याच वेळेला आपण एक्सपिरियन्स नाही करत म्हणून अवॉइड करतो. किंवा आपण म्हणजे आता मेट्रोमध्ये जाणं हे पहिले आपण ॲज अ सिटिझन ऑफ पुणे किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टच्या बसेससुद्धा असतील, PMPMLच्या बसेसमध्ये सारखी लोक जे रेग्युलर प्रवास करतात बघा, त्यांना काही वाटत नसतं. ते पटकन त्यांना माहिती असते ही बस इकडे, ते 10 मिनटं इकडं तिकडं. पण ते त्यांना त्या सगळ्याचा सराव असतो. बऱ्याच वेळेला आपण आहे त्या इन्फ्रास्ट्रक्चर, आहे त्या फॅसिलिटीज, आहे ते जे काही गव्हर्नमेंट प्लॅटफॉर्म्स आहेत त्याची माहितीच करून घेत नाही. टॅक्सेशनबद्दल असेल, प्रॉपर्टी टॅक्सबद्दल असेल, सवलती काय आहेत, हे जे तुम्ही काय नागरी शास्त्र, ह्याची माहिती केली तर आपलं लाईफ सोपं होतं. हेच माहीत नसतं लोकांना. कारण लोक रिफॉर्मेटिव्ह वर्सेस इम्प्रेसिव्ह ह्या बॅटलमध्ये पडलेत. म्हणजे काय की इम्प्रेसिव्ह काय की मी माझी 2 व्हीलर काढली, चकाचक एकदम फर्स्ट क्लास, ती आत्ता धुतलेली आहे, नवीन आहे, इलेक्ट्रिक आहे, आवाज करत नाही, मी हेल्मेट घातलं आहे आणि मी चाललो आहे, लोक मला बघतायत, माझे मित्र मला कूल वाटतं, छान वाटतं, दिस इम्प्रेसिव्ह, नाईस, युअर चॉईस. रिफॉर्मेटिव्ह काय की हे सगळं करण्यापेक्षा मी इथून बरोबर 5 मिनिटावरती आधी निघालो, खाली डेक्कनपर्यंत गेलो, तिथे बस आली आहे, तिकडनं बस घेतली, तिथनं मेट्रोला गेलो, मेट्रोवरनं तिकडं हिंजवाडीला जाऊन पोचलो, मी लवकर पोचतोय, कमी दरात पोचतोय, मी स्मार्ट आहे ना, म्हणजे दॅट ही इज अ स्मार्ट चॅप. पण इम्प्रेसिव्ह वर्सेस रिफॉर्मेटिव्ह. तर मला असं वाटतं की असे खूप योजना आहेत ज्या शासनाने केलेल्या आहेत. आम्ही पण ॲज पब्लिक रिप्रेझेंटेटिव्स ते पोचवण्याचा प्रयत्न करतो. फॅसिलिटीज गव्हर्नमेंटकडनं मिळणाऱ्या, हॉस्पिटलायझेशनमध्ये, विविध हॉस्पिटल्समध्ये जे आपले राईट्स आहेत ते इतके आहेत ना, फ्रॉम अक्रॉस ऑल स्ट्रॅटा. म्हणजे असं नाही आहे की फक्त इकॉनॉमिकली वीकर असतील त्यांनाच आहे, सगळ्यांसाठी खूप सारे प्रोव्हिजन्स आहेत. ते आपण माहिती करून घेण्यात मला असं वाटतं कमी पडतो. ते माहिती करून घेतलं तर आपला खूप म्हणजे त्याचा युसेज पण वाढेल आणि त्याच्यातनं आपली जी सिटीशी जी अटॅचमेंट आहे, कंट्रीशी जी अटॅचमेंट आहे, नॅशनल प्राईड आहे, ती सुद्धा आपली जनरेट होते. पण आपल्या त्यातला जसं तुम्ही म्हणला तो सब्जेक्टच फार असा मॅथ्समध्ये ऑप्शनला टाकलाय. हिस्ट्री जॉग्रफी सारखा येतो, हिस्ट्रीमध्ये सिविक्स येतो, बरोबर आहे ना. त्यामुळं म्हणजे तो अजून त्याला डिग्रेड केला, आवडत्या विषयाचा सबसब्जेक्ट अजून सब्जेक्ट केला. आणि मेन फोकस काय बाबा की सायन्स कसं भारी असलं पाहिजे, मग अजून तिथंच आहे आपण. तेव्हा इम्प्रेसिव्ह रिफॉर्मेटिव्ह मधला हा फरक आहे. तो जेवढा आपण मला वाटतं की आपण त्याच्याबद्दल आपण पहिले एक्सपिरियन्स करावा आणि फार नाही पण आपल्या जवळच्या लोकांना जरी सांगितलं तर आपोआप हळूहळू हा कल्चर बदलेल. याच्यातनं पुढे अजून एक जी गोष्ट येते ती म्हणजे अर्बन ॲपॅथी, ज्याला आता आपण म्हणतो की शहरातल्या लोकांना, म्हणजे तुम्ही स्पेसिफिकली शहरी भागातले आमदार आहात म्हणून हा प्रश्न, की मेट्रोची किंवा दिलेली सर्व्हिस अवेल न करणं हा त्यातला एक भाग झाला, की शहरातल्या लोकांना ह्या नागरिकशास्त्राबद्दलची इतकी त्यांना कदर नाही आहे. मग त्याचाच मॅनिफेस्टेशन हे लो वोटर टर्नआउट्समध्ये सुद्धा होतं. पर्टिक्युलरली हा अर्बन प्रॉब्लेम आहे. अर्बन लोक सोयीसुविधा सरकारच्या घेत नाहीत. तर ह्या सगळ्याकडे एक अर्बन भागातले आमदार हे कसं तुम्ही टॅकल करता? कारण मगाशी आपण जे रोल्स बघितले त्यातला एक लीडर हा सुद्धा रोल होता. सो डू यू लीड बाय एक्झाम्पल, किंवा तुम्ही काय प्रकारे ते मेट्रो कूल बनवणं, वोटिंग कूल बनवणं, अशा प्रकारे तुम्ही करता का? काय अर्बन ॲपॅथी कमी करण्यासाठी काय? ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये आपण गव्हर्नमेंटचे किंवा कॉर्पोरेशनचे म्हणा, स्टेट गव्हर्नमेंट, हे प्रोजेक्ट्स अर्थात हे चांगल्या दर्जाचे असले पाहिजे, चांगल्या क्वालिटीचे असले पाहिजे, तरच तर ते लोक येतील. ते म्हणून ते नक्कीच आहे की आपण वोटिंगसुद्धा, समजा मी खरंच चांगलं काम केलं तर मग लोकांमध्ये ती उदासीनता कमी राहील ना, की नाही बाबा ह्या व्यक्तीला वोट करायला जाऊ आपण. तर व्हॉट इज ऑन ऑफर हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे, ते पण आणि दर्जाचं पाहिजे. सो मेन कॉन्टेंटच नसेल तर तुम्ही विकणार काय? तुमच्या चॅनलवर येणार कोण? समजा तुमचं कॉन्टेंटच बोगस असेल तर ते काय तुम्ही किती मार्केटिंग करा त्याचं,
ते थोडी विकणार आहे. पण बरोबर. कॉन्टेंट चांगलं असेल मग फक्त आपल्याला एवढंच आहे की तो राईट युजरपर्यंत पोहोचवायचा आहे. तेव्हा सगळ्यात प्रथम अर्बन अपॅथी करायला अर्बन गव्हर्नन्स जे आहे त्याच्यामध्ये अकाउंटेबिलिटी असली पाहिजे, त्याच्यामध्ये सुधार व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये चांगली लोक राजकारणात यायला पाहिजे, एज्युकेटेड लोक राजकारणात यायला पाहिजे. त्याला एक पब्लिक प्लॅटफॉर्म म्हणून, एक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून मी नेहमी म्हणतो की आय एम नॉट हिअर टू डू वेल, आय एम हिअर टू डू गुड. हा एक फरक असतो. ज्याला चांगलं करायचं आहे आणि ज्याला प्रॉस्परस व्हायचं आहे तर त्यांनी व्यवसाय म्हणजे अजून चांगला व्यवसाय करावा, मोठा प्रोफाईलचा जॉब करावा, हा एक चॉईस आहे. बट इफ यू वॉन्ट टू डू गुड हा पण एक चॉईस आहे. तो समजा तुम्ही केला तर तुम्ही सहज पद्धतीने चांगल्या पब्लिक लाईफमध्ये जे काही प्लॅटफॉर्म्स असतील, मग NGOs असतील, राजकारण असेल, विविध वेगवेगळे सर्व्हिसचे फॅक्टर, ब्युरोक्रेसी असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही काम करू शकता. आणि छान पद्धतीने समजा तुम्ही तिथे छान काम केलं, तुम्ही चांगलं मन ओतून काम केलं, लॉंग टर्म विजन घेऊन काम केलं तर तुमचा प्रोडक्ट चांगला होईल आणि त्याच्यानेच तुमची अर्बन अपॅथी कमी होईल आणि त्याच्यानेच तुमचं वोटर टर्नआउट पण वाढेल आणि म्हणजे लोकांची तुमच्या प्रती, गव्हर्नमेंटच्या प्रती बघण्याची जी दृष्टिकोन आहे हा अजून इन्क्लुझिव्ह होईल. सो मोर इट इज डिपेंड ऑन हाऊ अकाउंटेबल यू आर इन गव्हर्नमेंट आणि त्याच्याबद्दलचे रिफॉर्म्स, त्याच्याबद्दल म्हणजे जे आता रिफॉर्म्स येत आहेत आणि ते एक वर्क कल्चर, त्या वाय यू कम इन टू दिस इन दिस सेक्टर, इथपासून सगळ्या गोष्टी आता मला वाटतं की इट इज बिकमिंग मोर ॲज वी मूव्ह टुवर्ड्स अ ट्रान्सपरंट नेशन अँड मोर प्रोग्रेसिव्ह नेशन. ह्या सगळ्या गोष्टी अजून बेटर होत जातील आणि त्याने अर्बन अपॅथी कमी होईल. आता आपण याचे बोललो ना की कसे आणखीन तरुणांनी, शिक्षित लोकांनी राजकारणात यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही स्वतः तरुण आहात, पुण्यातल्या शिक्षित तरुणांचं रिप्रेझेंटेशन करता. का महत्वाचं आहे एकतर तरुणांनी पॉझिटिव्हली, ऑप्टिमिस्टिकली या राजकारणाकडे बघणं? कारण एक तोच पर्स्पेक्टिव्ह आहे ना साधारण लोकांचा की एकतर हे पैशावाल्या लोकांचं काम आहे, एकतर तिथे खूप पैशांची उलाढाल होते आणि काहीतरी सतत काळबेरं प्रत्येक राजकारणासोबत जोडलेला असतं, असा एक मानस आहे, असा एक विचार आहे. म्हणजे तो तुम्ही करा किंवा नका करू. म्हणजे तुम्हाला जरी आवडता राजकारणी असला तरी तुम्हाला कुठेतरी माहिती आहे की हा काहीतरी करतोय, हे असं तुमचं मत आहे कुठेतरी. तर या सगळ्यामध्ये एक तरुण शिक्षित मुलांनी सुद्धा राजकारणाकडे काय पद्धतीनं बघायला पाहिजे? कारण अल्टिमेटली तीच लोक आहेत ना की जी म्हणणार आहेत की, कारण हल्ली हे खूप आपण बघतो ना की मी ए पॉलिटिकल आहे, मला काही पॉलिटिकल मत नाही, हे लोक छातीटोकपणे सांगतात आणि इट हॅज बिकम कूल नाव की मला कुठलंही राजकीय मत नाही, हे असं खूप लोक फ्लॉन्ट करण्यासाठी सांगतात. पण खरं तर नागरिकशास्त्राच्या दृष्टीनं खूप घातक गोष्ट आहे ती की मला कुठल्याच गोष्टीबद्दल, ज्या शासन पद्धतीत मी राहतो आहे, ज्या समाजात राहतो आहे त्याबद्दल मला काहीच न वाटणं, म्हणजे मी एका कुठल्या तरी मताला सपोर्ट करतो आहे, एका विरोधात आहे, हे कदाचित एक्सेप्टेबल आहे, तुमचं काहीतरी मत आहे. पण जिथं तुम्हाला असं वाटायला लागतं की माझं काहीच मत नाही आणि तुम्हाला एखादी गोष्ट फ्लॉन्ट करावीशी वाटते की माझं काहीच मत नाही बघ बाबा, तर त्या पर्स्पेक्टिव्हकडे काय पद्धतीनं बघता तुम्ही? एकतर पहिले म्हणजे राजकारणात आणि दुसऱ्या क्षेत्रामध्ये काही फरक नाही असं माझं मत आहे. आता तुम्ही बघा, अमुक तमुक सुरू केलं, नागरिक शास्त्र सुरू केलं, ही एक मीडियाचं प्लॅटफॉर्म आहे ना. तर आधी मीडियाचे प्लॅटफॉर्म कुठले होते? त्यासाठी खूप अर्थशास्त्र, आता समजा एखादं चॅनल सुरू करणं, मोठं चॅनल, मग त्यासाठी एवढे पत्रकार किंवा एखादं न्यूजपेपर सुरू करणं, आपण म्हणजे तो समजा तुम्ही असं बघितलं असतं की ह्याला खूप अर्थशास्त्र लागतो, तर तुम्ही पडला असता का त्याच्यात? तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही एक सेटअप सुरू केला, त्या सेटअपमध्ये तुम्ही चांगला कॉन्टेंट द्यायला लागला, मग त्याच्या सराउंडिंग एक अर्थशास्त्र सुरू होतं आणि मग त्या पद्धतीने तुम्ही ग्रो करत राहता. राजकारण पण असंच आहे मुळामध्ये, फक्त ह्याच्यामध्ये पहिला सगळ्यात महत्त्वाचा काय, खरंच काही लोकांच्या गरजा कमी असतात किंवा ऑब्जेक्टिव्ह वेगळे असतात की जस्ट डुईंग वेल डज नॉट एक्साइट मी. की मला समजा काही काही लोक, म्हणजे मला असं वाटत नाही की माझ्याकडे फार मोठा बंगला असला पाहिजे किंवा खूप अनेक फ्लॅट्स असले पाहिजे, मग त्यासाठी मी मोठा धंदा केला पाहिजे, पण मला वाटतच नाही ना. तर मला ते जमत नाही, पण वाटत पण नाही. मग पण मला चांगलं करण्यात खूप आनंद मिळतो. मला जॉब सॅटिस्फॅक्शन कशातनं मिळतो? तर मला चांगलं करण्यातनं, मला लोकांना मदत करण्यातनं मिळतं. रात्री छान वाटतं ना एकदम, अरे आज 4 लोकांना मदत केली ज्यांचं माझ्याशी काही संबंध नाही, जे मला कधी भेटले नाही,
त्यांना मी काय तर मदत केली आणि ते लोक खुश होऊन गेले. काय अमेझिंग वाटतं. कोणाला कशात थ्रिल मिळेल काय माहिती. त्यामुळं आपण आपल्याला काय पाहिजे तर इथे ज्यांना चांगलं करायचं बघा हा फेडरल कॉन्स्टिट्यूशन जे तयार झालंय हे ह्याच्यासाठीच झालंय की ज्यांना चांगलं करायचंय आणि स्वतःच्या परे आयुष्य जगायचंय त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म बनवलाय. मग ह्याच्यात आल्यानंतर एक मिसकन्सेप्शन आहे की ह्याला खूप पैसे लागतात. ह्याला काही पैसे लागत नाही. हे बघा जनरली ज्याच्याकडे पैसा खूप एक्सेस ऑफ एनिथिंग कशातही असू शकतं ना. कधी कधी कोणाकडे पैसे खूप असतात मग ते काय करतात डोनेट करतात. समजा तुम्हाला असं वाटलं तुमच्याकडे खूप पैसे झाले उद्या आणि तुम्ही म्हणणार यार हा चांगलं काम करतोय, तुम्ही मला येऊन म्हणाल मला तुला मदत करायची इलेक्शनला. ह्याला काही फार पैसे लागत नाही. आपण काही फार श्रीमंत असले पाहिजे, आपल्या खूप जमिनी असल्या पाहिजे किंवा खूप आपण त्याच्यात घोडा बाजार केला पाहिजे असं काही नाही. असं हे त्याच्या ते पण राजकारणामध्ये दीर्घकाळ चालणारे लोक हे जास्ती करून चांगलं काम केल्यामुळेच पुढे जातात. आणि त्यामुळं मुळामध्ये काही लोकांचा विचारच वेगळा असतो. जे ब्युरोक्रेसीकडे बघणारे असतात ते काही खूप पैसे कमवण्यासाठी जात नाही. राजकारणात येणं ते आपोआप एक छंद असतो की मला हे करावंसं वाटतं किंवा मला हे चांगलं जमतं. कोणी आलं तुम्ही मला म्हटलं चल रे चहा प्यायला, मी म्हणाल चल चहा प्यायला, बरं वाटतं. त्याला वाटतं काय राव माणूस राव माझ्या चहा प्यायला फार बरं वाटलं. लोकांना बरं वाटलं. म्हणजे माझ्याकडे काय क्वालिटी आहे की माझ्यामुळे लोकांना बरं वाटू शकतं. कोण म्हणलं हे चल नाही बाबा मला ये ना चला चौकीला, कोणतरी काय कोणी ऐकतच नाही. चल आलो मी त्यावर चौकीला, कोण नाही मी पण मला ते बरं वाटलं. हां हे का तू चुकीचं करतोय, हे चुकीचं चाललंय, मी बोलू शकतो चौकीत. म्हणजे मी भलेही राजकारणात मोठ्या पोझिशनवर नसेल पण माझ्या स्वभावातच ते. तर मुळामध्ये आपल्या स्वभावाप्रमाणे समजा आपल्याला चांगलं करावंसं वाटत असेल असे खूप लोक आहेत. आणि ज्यांना माहिती की ते फार मोठे नाही होऊ शकत बाबा, त्यांना किंवा ती हे नाही आहे की बाबा मला खूप पैसे नाही कमवू शकत. मला माहिती, मी हॉटेलचा धंदा चालवलेला आहे. मला माहिती की त्याला किती कॅपिटल लागतं. मी विचार करायचो, मला मोठं व्हायचं होतं पण मी विचार करायचो की बाबा मी पॅरिसला रेस्टॉरंट टाकलं तर काय, मी पहिले नंबर विचारायचो याला बँककडे जाऊन मी कशी बॅलन्स शीट तयार करणार आणि त्याच्यामध्ये ते चाललं नाही तर किती खड्ड्यात पडणार. मग मला लक्षात आलं हे माझ्याकडनं नाही होणार. पण माझ्याकडनं हे सहज होऊ शकतं की बाबा हा मी 4 लोकांना 10 लोक माझ्याशी बसू शकतात, गप्पा मारू शकतात एकदम छान. त्याचं तेवढंच काही तर काम आलं तुम्ही काम करू शकतो, मी रमतो याच्यात. तर अशा प्रकारे जे एज्युकेटेड, मी एज्युकेटेड इंजिनियर आहे मी, पण मला काय वाटलं की फॅक्टरी नाही करावी. कारण एज्युकेशन आणि तुमच्या लायकिंग डिसलायकिंगमध्ये फरक असू शकतो. त्यामुळं मुळामध्ये ह्याच्यातला जे युवक आहेत ज्यांचं ऑब्जेक्टिव्ह, ज्यांच्या मनात क्लॅरिटी आहे की त्यांना चांगलं करायचं, मग त्यांचे आपोआप नीड्सच कमी होतात. आणि तेवढा हा जेवढा वाटतो तसा असा कॅपिटल इंटेन्सिव्ह हा काही क्षेत्र नाही आहे. आता मी गव्हर्नमेंटमध्ये काम करतो, मला पगार गव्हर्नमेंट देतं. तुम्ही समजा इलेक्टेड आहे तर गव्हर्नमेंटचा पण पगार असतो, त्याचे फॅसिलिटीज असतात. ब्युरोक्रेसीमध्ये पण त्यांचे फॅसिलिटीज असतात. मेडिकल इन्शुरन्स, माझं मेडिकल इन्शुरन्स झालेलं आहे आता मी कशाला मी काय मिळतात फॅसिलिटीज तेच नाही आमदारांना. म्हणजे मला हे खरं तर खूप बरोबर टेम्प्ट होतंय पण मी विचारणार आहे तो कदाचित माहित नाही किती अनकॉन्स्टिट्युशनल प्रश्न आहे की आमदारांना पगार किती असतो आणि काय मिळतात फॅसिलिटीज गव्हर्नमेंट सर्वंट एम्प्लॉई. हा म्हणजे तुम्हाला समजा हॉस्पिटल्समध्ये ट्रीटमेंट असते, तुमचे त्या ट्रीटमेंटसाठी तुम्हाला पैसे भरावे लागत नाही, कॅशलेस असते. ती जेवढी तुमची टर्म आहे तेवढ्यापुरती तुम्हाला फॅसिलिटीज, तुमचा जाण्या येण्याचा खर्च असेल, या ज्या म्हणजे तुम्हाला इथून मुंबईला जाणं, मुंबईवरनं परत येणं, मुंबईत राहणं, ह्याच्यासाठी तुम्हाला कम्यूट करण्यासाठी जे काही म्हणजे कुठलाही गरीब व्यक्ती जरी उद्या अतिशय गरीब फॅमिलीतला व्यक्ती आला आणि त्यांनी अतिशय अपराईट राहून सुद्धा काम केलं तर त्याच्यासाठी लागणारा जो काही त्याची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था ही सगळी गव्हर्नमेंटनी विचार केली, ती त्या वेळेला अपग्रेड केली. तर आणि त्यामुळे ज्याला चांगलं करायचं आहे ना त्याला राजकारणामध्ये त्यांनी यावं किंवा त्यांनी जसं तुम्ही म्हणता तसं आपल्या ब्युरोक्रेसीमध्ये यावं. पण जास्तीत जास्त लोक जे एज्युकेशन झालेत ते समजा ह्या क्षेत्राकडे आणि ज्यांना चांगलं करावंसं वाटतं ते समजा या क्षेत्राकडे वळाले तर नॅचरली त्यांचे डिसिजन चांगले राहतील, त्यांच्या जॉब सॅटिस्फॅक्शन जास्त राहील
आणि त्याचा फरक कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने हे गव्हर्नमेंट रन व्हायला पाहिजे किंवा रन करण्यामध्ये मदत केला पाहिजे, आपला जो रोल असेल तो चांगला करू आणि एक वेगळं कल्चर इस्टॅब्लिश होईल. त्या कल्चरच्या आधारे आपला देश पुढे जाईल. आता ऑलमोस्ट शेवटाकडे येतोय आपण. तर कायम आपण राजकारणी समोर असले ना की त्यांना हे प्रश्न विचारतात की या तुमच्या जबाबदारी आहेत आणि तुम्ही कशा त्या पूर्ण केल्या नाहीत. आता इलेक्शन्स पण येणार आहेत आणि आता नागरिक म्हणून सगळ्यांचं जे मोठं कर्तव्य, जी जबाबदारी आहे ते म्हणजे मतदान करणं आणि त्याच्याकडे जाणार आहोत. तर राजकारणात, ऍक्टिव्ह राजकारणात आमदार म्हणून काम करत असताना म्हणजे अर्थात आपण आमदारांचं काय काम असतं, तुम्ही काय पद्धतीनं ते काम करता याच्याबद्दल खूप बोललो, पण नागरिक म्हणून सुद्धा नागरिकांच्या काय जबाबदारी असतात आणि त्यांनी काय पद्धतीनं अवेअर असलं पाहिजे, कुठले प्रश्न विचारले पाहिजेत आणि काय प्रश्न विचारले पाहिजे, याच्याबद्दल आपण बोलू शकतो की नागरिकांची किती मोठी जबाबदारी असते या सगळ्या इकोसिस्टीम मध्ये. नागरिकांचा तो राईट आहे, त्यांनी निवडून दिला, त्यामुळं त्यांच्या राईटवरती म्हणजे त्यांना फार स्पेसिफिक असलं पाहिजे असं माझं मत नाही. अच्छा, त्यांनी विचारावं की बाबा त्यांना वाटलं तर विचारावं, पण त्यांनी सरळ काम सांगितलं पाहिजे. माझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मला जो वाटतो की तो परसेप्शन अँड रियालिटीमधला की ज्या पद्धतीने ॲड्युलेशन किंवा हे पॉलिटिकल सेक्टरमध्ये आहे, त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला आपण जो एक गॅप तयार झाला आहे, ह्याच्यामध्ये तुमचे कपडेसुद्धा एक महत्त्वाचा रोल असतो. आता मी समजा शिरोळे आहे बाबा, मी समजा चांगल्या माझे फोरफादर्स हे लँडलॉर्ड्स होते. आता समजा त्याच्यात मी अजून त्याच्यावर भरीव कपडे घालून आलो की तो उद्या मी जोधपुरीच घालून आलो, तर तो सर्वसामान्य माणूस कनेक्ट करताना तुमच्यापाशी जरा थोडा विचार, अरे मी कसं विचारू, किंवा राजकीय व्यक्तीच्या ॲड्युलेशनमुळे तो जो गॅप आहे तो वाढू शकतो. त्यामुळं जेवढं सर्वसामान्य आपण वावरतो, साधं राहतो, तेवढंच नागरिकांचा तुमच्याकडे येण्याचा जो हे असतो. आता तुम्ही सुद्धा म्हणणार आहे आमदार आहे तर त्याला फोन, तुम्ही आजपर्यंत मला कधी फोन नाही केला, असं का नाही करावं, का नसेल केला बघा. तर तुम्ही विचार केला असेल एक तर ह्याला करू कसा, पहिलं म्हणजे प्रश्न येईल करू कसा, बरं केला तर हा उचलेल की नाही, उचलला तर मला उत्तर मिळेल की नाही, असे खूप प्रश्न निर्माण होतात आपल्या म्हणजे सिटिझनच्या मध्ये. पण माझं म्हणणं आहे की सिटिझन्सनी जेव्हा मत दिलंय किंवा जो कोण मत दिलंय नाही दिलंय, जो कोण तुमचा लोकप्रतिनिधी आहे, ह्याला ॲप्रोच केला पाहिजे, ह्याला भेटायचा प्रयत्न केला पाहिजे, रिलेशन इस्टॅब्लिश करायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तो एफर्ट आहे फक्त, जसं आपण मेट्रोमध्ये बसण्याचा फक्त एक एफर्ट असतो, त्याच्यानंतर आपल्याला कळायला लागतं सगळं आणि मग कॉन्फिडन्स वाढतो. तसाच हा जो गॅप आहे बघा, जेव्हा गरज असती तेव्हा नागरिक तुम्हाला हुडकून काढतो. मी बघितलं, मग तो किती मला अचानक बघा, मला एकदा फोन आला ना, जनरली तो मिस झाला तर मी काही नंतर फोन करू शकतो, पण एकाच नंबरवरनं 6 वेळा फोन आले, मग आपल्याला समजतं खूप अर्जंट आहे, मग आपण तो फोन उचलतो, काहीतरी करतो, त्याला उत्तर देतो. अडचणी वेळेला आपण बरोबर लोकप्रतिनिधीला हुडकून काढतो किंवा ओळख काढतो, काहीतरी करतो, हे ओळखीचं आहे का बघ ना जरा, पटकन आता ॲडमिशन ते पटकन केलं पाहिजे, काही असेल. पण एरवी सुद्धा सहजरित्या नागरिकांनी हा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा वेळ असतो तेव्हा आपण काय करतो, अजून एक काम काढतो, अजून एक मिटिंग करतो, जाऊन दे रे बाबा, माझ्या इकडं कोण आहे इथं लोकल, हा कोणी फोटो पोस्टर कोणाचे दिसतात, हे हा कोण आहे जरा बघून देऊ, भेटून देऊ, साहेब मी इकडनं आलो आहे, असंच कधी वाटलं तर काही काम असेल तर सांगेल. एवढं सोपं आहे. हा एफर्ट मला असं वाटतं, जसा पॉलिटिशियन्स रिच आउट करतात लोकांपर्यंत, लोकांनी सुद्धा समजा जास्ती संपर्क साधायचा प्रयत्न केला तर बरेचसे प्रश्न रिलेशन तयार होतात, रिलेशनमधून बरेचसे प्रश्नाचे उत्तरं मिळू शकतात आणि एक अजून कॉन्ग्रुएंट असं रिलेशनशिप त्यांच्यामध्ये डेव्हलप होऊ शकतं. मला हे महत्त्वाचं वाटतं की आहेत पॉलिटिशियन्स तुम्हाला ॲक्सेसिबल, तुम्ही निवडून दिलेलं आहे ते काम करण्यासाठी, तर काही प्रश्न असतील तर ते घेऊन जायला काहीच हरकत नाही आहे. तर खूप खूप थँक्यू एकतर आज पॉडकास्टसाठी वेळ दिलात तुम्ही. आम्हालाही छान वाटलं, कारण मी सुद्धा पहिल्यांदाच कुठल्या तरी आमदारासोबत इतक्या मनमोकळ्यापणाने पद्धतीनं गप्पा मारल्या. तर खूप खूप आभार तुमचे, तुम्ही वेळ दिलात त्यासाठी. तुम्हाला आजचा एपिसोड नागरिकशास्त्रावरचा कसा वाटला नक्की कळवा. तुमचे काही नागरिकशास्त्र संबंधी काही प्रश्न असतील तर नक्की पाठवा आमच्यापर्यंत, आम्ही ते पुढच्या पॉडकास्टमध्ये विचारण्याचा प्रयत्न करू. प्लीज सबस्क्राईब करा, अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्यासारख्या विचाराच्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे चॅनल पोहोचणं आणि नागरिकशास्त्रासंबंधीची चर्चा आहे ती आणखीन होणं गरजेचं आहे, तर त्यासाठी आम्हाला फार मदत होईल. यामुळे खूप खूप आभार तुमचे, धन्यवाद.